करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. त्याचबरोबर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर सरांनाही मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हावे. वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात मी संजय अलवाड उपस्थित सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. या व्याख्यानमालेचे आजचे 28वे पुष्प आणि हे पुष्प डॉक्टर दिलीप पटवर्धन सर गुंफणार आहेत. सर सामाजिक क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. न्यायमूर्ती रानडे यांनी तत्कालीन समाजात ज्ञानप्रसार आणि जनजागृतीच्या उद्देशाने वसंत व्याख्यानमालेचे रोपटे लावले. त्या रोपट्याचे आज विचारांच्या महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे. रानडे यांच्यानंतर हा विचारांचा वारसा लोकमान्य टिळकांनी यशस्वीपणे चालविला. टिळक युगात ही व्याख्यानमाला राष्ट्रनिष्ठ झाली. या व्याख्यानमालेने नवभारताच्या उत्कर्षाचे स्वप्न पाहिले. समाज जीवनातील व्यापक प्रश्नाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी वसंत व्याख्यानमालेने आजवर घेतली आहे. मराठी समाजमानस समृद्ध करणारी वसंत व्याख्यानमाला हे महाराष्ट्राचे बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे. आज आपण औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रगती साधत असलो तरी प्रबोधनात्मक समृद्ध विचाराचा वारसा जतनाचे कार्य ही व्याख्यानमाला करत आहे. ही सुंदर सृष्टी ज्या डोळ्यांनी आपण अनुभवत असतो त्या डोळ्याची गेली अनेक वर्षापासून काळजी घेणारे आणि सामाजिक क्षेत्रात समाजहितासाठी कार्यरत असलेले डॉक्टर दिलीप पटवर्धन सर आज आपल्याला व्याख्याते म्हणून लाभले आहेत. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून ते समाजात मानवी मूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने संवादात्मक कार्यक्रमातून प्रयत्नशील आहेत. त्यांचा मी वसंत व्याख्यानमालेतर्फे सत्कार करण्याची विनंती टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर सरांना करतो की आपण पटवर्धन सरांचा सत्कार करावा. धन्यवाद खाडीलकर सर. मी आता डॉक्टर दिलीप चिंतामण पटवर्धन सरांचा परिचय करून देतो. डॉक्टर दिलीप पटवर्धन हे जीवन विद्या मिशनचे सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. हे जग सुखी व्हावे हा जीवन विद्या मिशनचा मुख्य उद्देश आहे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव अशी मानवी हिताची प्रार्थना करणारी ही संस्था संबंध मानवी समाजाच्या भल्यासाठी कार्यरत आहे. या मानवी हिताच्या कार्याचा एक भाग म्हणून डॉक्टर दिलीप पटवर्धन कार्यरत आहेत. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण सृष्टीसाठी प्रार्थना करून दान मागितले. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान आणि जीवन विद्या मिशनच्या कार्यात समाजहित हा समान धागा आहे. या समान धाग्याचा वसा आणि वारसा पुढे चालविण्यात डॉक्टर दिलीप पटवर्धन यांचे मोलाचे योगदान आहे. BJ मेडिकल कॉलेज पुणे, KM हॉस्पिटल येथून सरांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले आहे. सर सांगली येथील नंदादीप आय हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. नंदादीपच्या राज्यभरात 14 शाखा कार्यरत आहेत. तसेच मुंबई येथील जीवन विद्या मिशनचे पटवर्धन सर माजी अध्यक्ष आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन सांगली शाखेचे ते माजी अध्यक्ष आहेत. तसेच प्रथमेश लेसर्सचे ते माजी अध्यक्ष आहेत. देशात सुरू झालेल्या 8व्या क्रमांकाच्या त्वचा पेढीचे अध्यक्षपदही ते भूषवित आहेत, जी रोटरी क्लब सांगलीच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. डॉक्टर पटवर्धन सरांनी 1993 मध्ये मायक्रोस्कोपचा वापर करून नेत्रभिंग रोपण शस्त्रक्रियेला सुरुवात केली. 1995 मध्ये मूरफील्ड आय हॉस्पिटल लंडन येथे ऑब्झर्व्हरशिप केली. 1996 मध्ये बिनताक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर पटवर्धन हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिले सर्जन ठरले. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुंबई, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, RIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इस्लामपूर, कृष्णा मेडिकल इन्स्टिट्यूट कराड आदीसह पटवर्धन सर MBBS, डेंटल, फार्मसी, फिजिओथेरपी आणि नर्सिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम करत आहेत.
नर्सेस आणि पोलिसांना पटवर्धन सरांनी मूल्य शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या आमंत्रणावरून सरांनी कारागृहातील बंदिवानांचे समुपदेशन केले आहे. जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षक साहित्याचे वाटप केले आहे. पटवर्धन सराचे संपूर्ण कुटुंबच नेत्रतज्ञ आहे. सरांचे मोठे चिरंजीव डॉक्टर सौरभ पटवर्धन हे एम्स दिल्ली विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते आहेत. सरांच्या सुनबाई डॉक्टर निधी पटवर्धन यांनी देखील एम्स दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या पत्नी डॉक्टर माधवी पटवर्धन या MD DOMS आहेत. पटवर्धन सराचे दुसरे चिरंजीव कुणाल पटवर्धन हे इंजिनियर आहेत. शस्त्रक्रियेचे कौशल्य शिकण्यासाठी डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांकडे अमेरिका, इंग्लंड, बल्गेरिया, इराक, ट्युनिशिया आदी देशातून नेत्रतज्ञ येत आहेत. वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर दिलीप पटवर्धन सरांना मी विनंती करतो की आजच्या व्याख्यानाला सुरुवात करावी आणि खाडीलकर सरांना विनंती करतो की आपण प्रेक्षकात बसून घ्या. Unravel the timeless wisdom of the Bhagavad Gita with our certificate course on Gita Rahasya. Dive deep into the essence of the Gita's philosophy and unlock the secrets of life, duty, and spirituality. Guided by the profound insights of Lokmanya Bal Gangadhar Tilak's Gita Rahasya, this course bridges the ancient. Join us on this transformative journey to understand the Gita not just as a scripture, but as a practical guide for navigating life's challenges with wisdom and grace. Embrace the eternal wisdom of the Gita with our certificate course on Gita Rahasya. Enroll today to begin your journey of self-discovery and enlightenment. Unlock a world of opportunities with Japanese. Whether you're passionate about Japanese culture, looking to boost your career, or planning to travel, learning Japanese is your gateway to success. At Tilak Maharashtra Vidyapeeth, our certificate course in Japanese language offers a comprehensive and interactive learning experience designed for beginners and language enthusiasts alike. What you learn: reading and writing hiragana, katakana, and kanji. Basic conversational skills for everyday use. Japanese culture and etiquette. Business Japanese essentials. Preparation for JLPT, Japanese language proficiency test. Why choose us? Experienced native and bilingual instructors. Interactive and immersive learning methods. Recognized certification for career and academic growth. Networking opportunities with Japanese companies and communities. Your journey into the Japanese language starts now. Enroll today in the certificate course in Japanese language at Tilak Maharashtra Vidyapeeth. प्रथम खूप चांगली ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो आणि आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली. त्यांनी ओळख करून देताना सांगितलं की मी जीवन विद्या मिशनचा कार्यकर्ता आहे. का प्रत्येक सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. तुमच्या लक्षात दिले प्रार्थनेचं वैशिष्ट्य सर्वांना शब्द सतत आहे नाही का. जो सर्वांचा विचार करतो त्याचा सर्वजण विचार करतात. क्रिया तशी प्रतिक्रिया. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याचा कोणी विचार करत नाही. कळलं की नाही. तेव्हा ही प्रार्थना अक्षरशः विश्व प्रार्थना सर्वांसाठी सारखी आहे. आता आपण जरा पुढे जाऊ. हे आमचे सद्गुरू वामनराव पै स्वतः उच्च विद्या विभूषित होते. डेप्युटी सेक्रेटरी ऑफ फायनान्स मंत्रालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. हे त्यांचे चिरंजीव आहेत की जे आता स्वतः 75 वर्षाचे आहेत. प्रल्हाददादा पै हे स्वतः IIT पवईमधून BTech झालेत आणि त्यांनी मॅनेजमेंट जमनालाल बजाजमधून केली आहे. आणि 40 वर्षापूर्वी ते तरुण होते त्यावेळी TQM नावाचा कन्सेप्ट आला जपानमधून.
काही 10 तरुणांना निवडलं, ही वॉज वन ऑफ देम. त्यामुळे जीवनविद्या ही अतिशय शास्त्रीय आहे, म्हणजे वी आर अँसरेबल टू एव्हरीथिंग. दुसरी लॉजिकल आहे, म्हणजे तर्कशुद्ध आहे आणि सर्वांसाठी सारखी आहे, म्हणजे सेक्युलर आहे. का म्हणतो तर ही जीवनविद्या निसर्ग नियमावर आधारित आहे आणि निसर्ग नियम सगळ्यांसाठी सारखे असतात, नाही का? त्यामुळे हे लक्षात ठेवा की संपूर्ण जे आहे ते तुम्हाला त्याच्यात दिसेल ही आमची इंग्लिशमध्ये प्रार्थना आहे. ही चांगली प्रार्थना आहे, आमच्या सगळ्या भाषेत प्रार्थना आहे. या भाषेचं वैशिष्ट्य कळेल इथं देखील ऑल आहे, म्हणजे सर्वांना आहे, बरोबर. दुसरी गोष्ट विजडम मागितलंय, विजडम म्हणजे शहाणपण. आम्ही तर म्हणतो की शहाणपण म्हणजेच नारायण. लोकांना शहाणपण आणि हुशारीमधला काही वेळा फरक कळत नाही. काय फरक आहे तर हुशारी जेव्हा स्वतः आणि आजूबाजूला आनंद पसरवण्यासाठी वापरली जाते त्याला शहाणपण म्हणतात, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ युअर क्लेवरनेस. कळलं की नाही? उदाहरणार्थ ॲटॉमिक एनर्जी शोधण्यासाठी खूप हुशारी लागली, पण ॲटॉम बॉम्ब टाकून 2 शहरं नष्ट करणं हे काही शहाणपण नव्हतं. ॲटॉमिक एनर्जीतनं वीज तयार करणं हे शहाणपण. किंवा इव्हन आपण कलिग्स असतात, एकमेकाचे दोष हुडकायला हुशारी लागतेच ना, पण त्यासाठी टोमणे मारणं हे काही शहाणपण नाही, कारण यामुळे आनंद निर्माण होत नाही. असे या जीवनविद्येमध्ये कन्सेप्ट खूप क्लिअर आहे. असं तुम्हाला लक्षात येईल की मुख्य जीवनविद्येचं ध्येय काय होतं. प्रथम जे सद्गुरूंनी स्थापन केलं त्यावेळी की या जगात शांती व्हावी असं मोठं ध्येय. आणि दुसरी महत्वाचं ध्येय बघा की आपलं भारत राष्ट्र सर्वार्थाने सर्व जगाच्या पुढे जावं, म्हणजे मटेरियली ॲज वेल स्पिरिच्युअली. लक्षात आलं की नाही? मग प्रत्येक गोष्टीला का विचारावी, का भारतच का असा प्रश्न मनात आला पाहिजे. आता एका अर्थाने अमेरिका राष्ट्र सगळं प्रबळ आहे ना, सगळ्या शांतता आहे का जगात? नाही आहे, उलटी जगात सगळे युद्ध चालू आहेत, नाही का? मग भारतच का पाहिजे? अगदी सोपी गोष्ट. भारतीय संस्कृती अशी एकच संस्कृती आहे जगात, ती काय म्हणते? सर्वे भवन्ति सुखिनो सर्वे सन्तु निरामया. अशी दुसरी कुठलीही संस्कृती नाही. याला पुन्हा पुरावा द्यायला पाहिजे मला. आता पहा, आपला देश खूप श्रीमंत नसला तरी आपण कोरोनाच्या काळात 106 देशांना व्हॅक्सिन दिलं की नाही? म्हणजे सर्वांचा विचार केला, बाकीच्या देशांनी नाही केलं. अगदी अलीकडे ग्रेन डील झालं बघा, नाही का? युक्रेन आणि ह्याचं वॉर चालू आहे रशियाचं, तर युक्रेनमध्ये गहू भरपूर पिकतो. आफ्रिकेमध्ये आपल्या देशापेक्षा प्रचंड गरीब माणसं आहेत. मग त्यांनी मागितलं, मग शेवटी युएनओनी सांगितलं, रशियाला विनंती केली की तुम्ही त्याला सोडलं त्यांनी. तर युरोपियन लोकांनी गहू मधल्यामध्ये आपल्याकडे घेतला. अशी सेल्फिश प्रवृत्ती आहे बाकीच्या देशांची. मी आता मस्त 30 देशात फिरलोय, भारतच असा देश आहे. मग या आफ्रिकेला कोणी दिला गहू? भारत देशात दिला. लक्षात ठेवा, टाळ्या वाजवा त्यासाठी. येस, वी प्रूव्ह इट, वी डू इट ऍक्च्युअली. आता बऱ्याच जणांना आता मानवी मूल्य हा सब्जेक्ट आहे, बरोबर? मानवी मूल्य 2 भाग आहेत, नीतिमूल्य आणि जीवन मूल्य. लोक पहिल्यांदा गोंधळ करतात. नीतिमूल्य आणि जीवन मूल्यमध्ये खूप मोठा फरक आहे. नीतिमूल्य ही माणसाने बनवली, लक्षात ठेवा, माणसाने. त्यामध्ये ती व्हेरिएबल आहे. कशी व्हेरिएबल आहेत? देश संस्कृती सगळं बदलते, धर्माधर्माने बदलते, जातीत बदलते, फॅमिलीमध्ये बदलते, देश म्हणजे वेळेप्रमाणे बदलते. आता पहा ना, आपण आपल्या देशात नमस्कार करतो ना कोणी आलं की, परदेशात गेलं तर शेक हँड करतात, बरोबर? दुसरी गोष्ट, आपण बाहेर चपला काढतो, बरोबर? म्हणजे आणि काही ठिकाणी आलिंगन देतात, करेक्ट? आणखी तुम्हाला गमतीशीर गोष्ट सांगतो. मी स्वतः न्यूझीलंडला गेलो होतो. तिथं माऊरी नावाचे ॲबोरिजिन्स आहेत, म्हणजे आदिवासी आहेत. तिथली पद्धत माहीत नव्हती. मी त्याच्या आधी जपानला गेलो होतो. तर तुम्हाला जपानमध्ये वाकून नमस्कार करतात. तर आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो होतो. तर तिथं उतरत होतो की आमची इटालियन गाईड होती. तर ते पुढे एक 6 फूट उंचीची बाई होती. मी केवढा तुम्हाला दिसतोय, 6 फूट उंची बाई उभी होती आणि ती वाकायला लागली. तर मी म्हटलं जपान सारखं असेल. नाही म्हणे. ती म्हणजे सॉरी डॉक्टर, आय जस्ट फॉरगॉट टू टेल यू हिअर द कस्टम इज दॅट दे टच नोज टू नोज. ते चित्र आहे बघा, नाकाला नाक लावतात. त्या बाईच्या नाकात दम आला मला नाक लावताना. अगदी सत्य सांगतो. आणि काळाप्रमाणे सगळं बदलतं. बघा ना तुम्ही, कोरोनामुळे शेखाण करायचे थांबले, कोपराला लागले. कित्येक देशात आता नमस्काराला करायला लागले आपल्यासारखे. आणि नमस्कार ही सगळ्यात उत्तम पद्धत आहे, नाही का? आपलं इन्फेक्शन कशाला दुसऱ्याला. आपले भारतीय लोक फार हुशार. तेव्हा प्रत्येक ठिकाणी बदलते, कळलं? नीतिमूल्यही बदलतात, जीवनमूल्य बदलत नाहीत. का? ते जीवनमूल्य ही निसर्गावर आधारित असतात. हे मी 4 वाक्य सांगतो. आपलं नीतिमूल्य किंवा जीवनमूल्य सांभाळायचे असतील, ही वाक्य सगळे लक्षात ठेवली पाहिजे. काय आहे? कधीही दुसऱ्याचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, पहिलं. दुसरं काय? तुम्ही सतत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा, स्माईल. खूप महत्वाचं. स्माईलला इन्फेक्शन असतं, नाही का? स्माईलचा फुल फॉर्म तुम्हाला गमतीने सांगतो. SMILE म्हणजे सॅटिस्फाईड माइंड इन लिप एक्सप्रेशन म्हणजे स्माईल. इट इज इन्फेक्शन, इजंट इट? कोणी रडायला तर आपण काय रडत नाही त्याबरोबर, पण स्माईल केलं तर स्माईल करतो. त्याचबरोबर नेवर कोणालाही टच असा करू नका की ज्यामुळे हर्ट होईल.
आणि रिलेशनशिप चांगली ठेवा. नातेसंबंध सगळ्याही चांगलं महत्वाचं. खरं सांगू का, माणूस हा सोशल ॲनिमल आहे. त्या सगळ्यांशी संबंध चांगले ठेवणे महत्वाचं. म्हणून आमच्याकडे एक वाक्य आहे सुंदर, कोण कोणाला कधी केव्हा कसा उपयोग पडेल हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येकाशी रिलेशनशिप चांगली ठेवण्यात आणि टिकवण्यात छानपण आहे. लक्षात आलं की नाही? हे खूप महत्वाचं. मी म्हटलं ना की जीवनमूल्य ही निसर्ग नियम पाळतात. निसर्ग नियम कसे असतात हो? वैश्विक असतात, म्हणजे युनिव्हर्सल असतात. सगळ्यात आता उदाहरणार्थ आंबा अमेरिकेतही खालीच पडतो, आपल्याकडे खालीच पडतो, पाकिस्तानमध्ये खालीच पडतो. दुसरी गोष्ट इटर्नल असतो. म्हणजे काय? इटर्नल म्हणजे कायम असतो, निरंतर असतो. म्हणजे काय? 1000 वर्षापूर्वी तोच आणि नंतरही तोच. बरोबर आहे. तिसरी गोष्ट सर्व संप्रदायांसाठी सारखाच असतो. असा कोणी संप्रदाय म्हणत नाही की आमच्या खालून आंबा वर जातो. या निसर्ग नियमावरती जीवनमूल्य असतात. आता जीवनमूल्य जर पाहिजे असतील तर काही गोष्टींची महत्वाची गोष्ट, हे गुण असावे लागतात आपल्याकडे. पहिलं काय? सत्य. दुसरं काय? प्रामाणिकपणा. तिसरं निष्ठा, प्रेम. आणि तिकडे सगळं असेल तर शांतता आपोआप असते. कळलं? आता सत्याच्या बाबतीत सांगतो. सत्य बोलणं सगळ्यात सोपं, टेन्शन नाही. काही समजा कोणी तुम्ही कोणाला थाप मारली असेल आणि तो व्यक्ती 5 वर्ष दिसला नाही, 5 वर्षांनी भेटला तर आपण कुठली थाप मारली आठवायला त्रास पडतो ना. सत्य सातत्याने असं असतं. म्हणून सत्य हे सगळ्यात उत्तम. लक्षात ठेवा सत्य. हा एक मात्र थोडं आम्ही आता डॉक्टर आहे मी, आम्ही थोडं त्यात मॉडिफाय करतो. म्हणजे काय? उदाहरणार्थ मी समजा कोणाचा तरी पेशंट आला, त्याचा मी रिपोर्ट बघितला पॅथॉलॉजिकल, मला कळलं की त्याला कॅन्सर आहे म्हणून. आपल्या देशात लगेच सांगत नाहीत कॅन्सर आहे म्हणून, परदेशात सांगतात बरं का, कारण ते मॅटर ऑफ फॅक्ट वाले. त्यामुळे माणूस लगेच डिप्रेशनमध्ये जातो ना. आम्ही काय करतो, चेहरा नुसता असाच ठेवतो, म्हणतो अजून काही रिपोर्ट यायचे आहेत तुमच्या नातेवाईकांना पाठवा, तुम्ही बसा बाहेर. आणि मग त्या नातेवाईकाला मात्र निश्चित सांगतो कॅन्सर झालाय, सत्य सांगतोच. मग काय होतं, त्याची मानसिक तयारी करायची आधी. मग त्याला सांगायचे अशा केसेस किंवा केमोथेरपी झाली, हा पेशंट बनवला, ऑपरेशन करून हा, असं तुम्ही पॉझिटिव्ह सांगायला पाहिजे ना. मग मानसिक तयारी झाली की मग त्याला सांगायचं, शेवटी त्याला कळणारच. कळलं? सत्य. दुसरी गोष्ट ऑनेस्टी, सेल्फिशनेस. म्हणजे काय आहे, गमत सांगतो, आमचा एक स्पिरिच्युअल विजडम नावाचा कोर्स आहे जीवनविधीचा. तेव्हा मी न्यू जर्सीला अमेरिकेला गेलो होतो. इंग्लिशमध्ये अमेरिकन्स होते, इंडियन NRI होते. तर तिथं मी हे वाक्य सांगितलं, ऑनेस्टी सेल्फिशनेस. म्हणजे प्रामाणिकपणाचाच स्वार्थ आहे. ऐकून घेत नाही तसं ते. तिथे एक 18 वर्षाची मुलगा पुढे बसली होती अमेरिकन. ती उभे राहिली म्हणजे, सॉरी डॉक्टर, आय डोंट बिलीव्ह इन दॅट. पीपल डिसीव सो मेनी पीपल and earn lot of money. They have got money, they have got car, they have got bungalow and they are happy. मी ऐकलं. तू म्हणतेस ते बरोबर आहे म्हटलं. तुझं अर्ध वाक्य बरोबर आहे, सगळं वाक्य बरोबर नाही. हाऊ इज इट दॅट? तिला सांगतो तुला, येस त्यांच्याकडे पैसा बघते, ह्याला फसवतात त्याला फसवतात, पैसा भरपूर आहे, करेक्ट, बंगला गाडी त्यांच्याकडे आहे, बरोबर आहे. पण ते आनंदी असतात अशी तुझी कल्पना आहे. आनंद विकत घेता येत नाही ना. 1 किलो आनंद दे, 1 किलो सुख नाही विकत घेता येत. दॅट इज नॉट ए परचेसेबल कमोडिटी. बरोबर आहे. म्हणजे तो असेलही नसेलही कदाचित. मग तिला सांगितलं की मी आय विल प्रूव्ह इट सायंटिफिकली. पहा, डॉक्टर माणूस आहे मी, सगळं सायंटिफिकली प्रूव्ह केल्याशिवाय पटणार कसं? ऑनेस्टी, सेल्फिशनेस आपण प्रूव्ह करून दाखवायचं. म्हणलं तुला प्रूव्ह करून दाखवतो. एवढी ओके, प्रूव्ह इट. मग तिला म्हणलं, आता तुम्ही सगळे बसल्यात, तुम्ही आता बसल्यात, तुमचं हृदय चालू आहे की नाही? 72 प्लस मायनस थोडं, बरोबर आहे. श्वास चालू आहे मिनिटाला 15 वेळा पुढे मागे, थोडंसं, बरोबर आहे. त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये हॉर्मोन सिक्रेट होत आहेत, बरोबर. तुम्हाला काय म्हणतात, खाल्लंय तुम्ही, सकाळी खाऊन आलाय, आता दुपारी खाऊन आलाय, पचन चालू आहे. यातलं एक तरी तुमच्या हातात कंट्रोल आहे का? नो, यू डोंट कंट्रोल दॅट. काय खायचंय तुम्ही ठरवू शकता, पचवायचंय तुम्ही ठरवू शकत नाही, हार्मोन सिक्रेशन तुम्ही ठरवू शकत नाही, बरोबर आहे ना. मग तिला म्हणजे कोण कंट्रोल करतं? तर आपल्या मनाचे फंक्शनल 2 भाग केलेत, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. म्हणजे बहिर्मन आणि अंतर्मन. बरोबर आहे. यातलं बहिर्मन ठरवतं प्लॅन करून काय करायचं. बहिर्मन ठरवतं कुठं, आता तुम्ही ठरवलं इथे यायचं म्हणून आला, काही जण ठरवलं नाही जायचं, बरोबर आहे. बहिर्मन ठरवतं. पण ह्या ज्या सगळ्या क्रिया, ऑटोमेटेड क्रिया, या सगळ्या अंतर्मन ठरवतं. अंतर्मनाचा कंट्रोल आहे त्याच्यावरती, लक्षात ठेवा, सबकॉन्शियस माइंड. मग हे बघा, आपण दिवसात जागे असतो ना, त्यावेळी अंतर्मन आणि बहिर्मन दोन्ही जागा असतं, बरोबर. तुम्ही झोपता त्यावेळी बहिर्मन झोपतं, लक्षात ठेवा, अंतर्मन नाही झोपलं. अंतर्मन झोपलं तर 108 नंबरची गाडी, नाही का. अंतर्मन 24 तास चालू असतं. का बरं? याचं कारण आहे. पुन्हा हे अंतर्मन हे चैतन्य शक्तीशी जोडलं गेलंय. चैतन्य शक्तीचा महासागर आहे ना. अल्टिमेटली मला सांगा, आपण सगळे आहोत ना, आपल्या चैतन्य शक्ती आहे म्हणून आपलं चालू आहे ना. आता मी तुम्हाला दिसतो, मला तुम्ही दिसता, मला चव लागते, ऐकू येतंय, कुठपर्यंत? चैतन्य शक्ती माझ्या या उपाधीत आहे तोपर्यंत, बरोबर आहे. म्हणजे चैतन्य शक्ती 24/7 चालूच आहे, लक्षात ठेवा.
तर ती गेली की संपलं. म्हणजे आता मग ती म्हणली ओके हाऊ डज इट मॅटर. मी सांगितलं त्याचा काय संबंध आहे याच्याशी. आहे ना म्हणले त्याचा संबंध आहे. ती म्हणली बोला ओके प्रूव्ह इट. मग तिला मी म्हणलं हे बघ तू आता ती अमेरिकेत असून सुद्धा तिला सांगितलं म्हणलं तू ह्याला फसवतेस त्याला फसवते या कंपनीला फसवते भरपूर पैसे मिळवतेस अगदी ऍग्रीड. तू स्वतःच्या अंतर्मनाला फसवू शकतेस का. कॅन यू डिसीव्ह युअर सबकॉन्शियस माइंड. नो. का कारण अंतर्मन दिव्य आहे. बघा तुम्ही म्हणून आपण म्हणतो ना मन खातं म्हणजे काय अंतर्मन खातं. आपल्याला लक्षात ठेवा तुम्ही कोणी असा दरोडा कोणी असा अंतर्मनाला फसवू शकत नाही. पटलं का म्हणलं त्या. येस म्हटलं ऍग्रीड. आता सांगतो म्हटलं आता समज हायपोथेटिकल सिच्युएशन घे. ओके तुम्ही कोणाला तरी जाम फसवलंय आणि तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे. अटक झालेली नाही बरोबर शक्यता आहे. आणि तुम्ही इथं बसलाय आणि एक फरलांगावर एक खाकी ड्रेस घातलेला माणूस उभा आहे. वॉचमन आहे तो. खाकी ड्रेस आहे माणूस. तुमच्या मनात काय येणार हो. पोलीस आला की तुमच्या मनात. नॅचरली चोराच्या मनात चांदणे. तो तिथं एक फरलांगावर आहे तो तर पोलीस सुद्धा नाही. पण तुमच्या मन खात असल्यामुळे पोलीस वाटेल. काय होतं माहितीये अंतर्मन डिस्टर्ब. अंतर म्हणजे आता अंतर्मनाला गिल्टी फिलिंग येतं ना. गिल्टी म्हणजे काय अपराधी होणे भावना. अंतर्मन जे जे कंट्रोल करतं त्यात गोंधळ सुरू होतो बरोबर. म्हणजे काय हार्ट रेट वाढतो बीपी शूट होतं ब्लड शुगर शूट होते. हा जो कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे हार्ट अटॅक येऊ शकतो. स्ट्रोक येऊ शकतो. लांब आहे तो अजून तिथे पॅरालिसिस होऊ शकतो. येस होतं की नाही. तुम्हाला बघा आपलं मन खात असेल तर पटलं का. कारण सायंटिफिक इफेक्ट आहे. ऍड्रिनालिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट होतं तुझं. ऍब्सोल्युटली सायंटिफिक. त्यामुळं आपापच होतं असं. मग माझ्याकडे इन्फेक्शन याचा अर्थ काय. आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेज माझ्याकडे इन्फेक्शन म्हणजे काय की ह्या कॉरोनरी आर्टरीज एंड आर्टरीज आहेत त्या आकुंचन पावल्या की जिथं ते सप्लाय करतं तो टिश्यू डेड होतो. डेड लिटरली खलास नेक्रोस होतो. त्या भागात पॅच होतो तिथं. म्हणजे तुम्ही स्वतःला पार्शली मारलत ना. आता तुम्हाला एक माहित असेल की तुमच्या घरात काही वेळा डॉक्टर येतात आणि समजा घरातले वृद्ध माणसं ईसीजी काढतात आणि सांगतात अहो यांना पूर्वी केव्हा हार्ट अटॅक येऊन गेलाय. कसं सांगतात होते याचं कारण जो डेड टिश्यू असतो तिथं ईसीजी काढावे वेळ बदलते. डॉक्टरला सगळ्यांना कळेल बरोबर आहे ना. मग त्या म्हणजे तुम्ही स्वतःला पार्शली मारलत ना. मग स्वतःला पार्शली मारण्यात काय स्वार्थ आहे का. नाही ना. याचा अर्थच प्रामाणिकपणे वागण्यातच स्वार्थ आहे. हे पटलं किती सगळ्यांना. अगदी सायंटिफिक लक्षात ठेवा. तुम्ही प्रामाणिक वागणार की झालं 100%. आणखीन एक तुम्हाला उदाहरण देतो. आणखीन एक हल्ली ईडी नोटीस येतात ना सगळे ईडी बरोबर आहे. समजा एखादा माणूस जाम प्रामाणिक आहे सगळं चोख आहे. ईडी नोटीस आलं तर घाबरेल का होते नाही. त्याची चेहरा स्मिता असेल काय. पण ज्यांनी गोंधळ केला त्याची काय प्रॉब्लेम होतात ते अंबानी हॉस्पिटलमध्ये जाऊन अँजिओप्लास्टी करून घेतात ना. बघता की नाही. स्ट्रोक येतो पॅरालिसिस होतो. यू कॅन डिसीव्ह सबकॉन्शियस माइंड. लक्षात आलं हे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा प्रामाणिकपणातच स्वार्थ आहे. लव. आता बघा आपल्या आयुष्यामध्ये काय गंमत आहे की तुम्हाला सोसायटीमध्ये पारदर्शकता लागते बरोबर आहे. दुसरी गोष्ट करिअरमध्ये हार्ड वर्क लागतं पर्यायच नाही त्याला. फॅमिलीमध्ये प्रेम लागतं आणि स्वतःसाठी प्युरिटी ऑफ माइंड अतिशय शुद्ध मन लागतं बरोबर आहे. आणि हे सगळं असेल तर पीस आपोआप असते बरोबर आहे. आता मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो. मी आता कॉलेजमध्ये जातो म्हणून तुम्हालाही सांगतो की विशेषतः तरुणाला पण तुम्हाला असं माहिती आहे प्रेम म्हणजे काय हे हल्लीच्या पिढीला कळत नाही. कळलं. ही जी मी स्टेटमेंट्स आहेत ना ही माझी नाही आहेत. म्हणजे हार्वर्ड युनिव्हर्सिटीला स्कॉट नावाचा सायकॅट्रिस्ट आहे त्याची स्टेटमेंट्स आहेत. लव म्हणजे काय जीवनवेद्यांनी प्रेमाची सुंदर व्याख्या केली आहे. काय म्हणजे प्रेमाची व्याख्या एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. लक्षात आहे. त्यासाठी जवळ असलंच पाहिजे असं नाही. लक्षात घ्या महत्वाचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट. उदाहरणार्थ मला सांगा आता एखाद्या आईची मुलगी कॅलिफोर्निया असते प्रेम काय जातं काय लांब आहे म्हणून नाही जात. जवळ असण्याची गरज नाही. काय सुंदर वाक्य दिले बघा त्यांनी. लव्ह इज कमिटमेंट म्हणजे एखाद्याला तुम्ही गुण आणि अवगुणासकट जेव्हा ऍक्सेप्ट करता ना दॅट इज कॉल्ड लव्ह. कळलं की नाही. आजकाल काय म्हणजे लिव्हिंग टुगेदर आहे. पुण्यात तर आहेच आणि आमच्या सांगलीत देखील सुरू आहे लिव्हिंग टुगेदर. खरं सांगू बघा तरुण लोक इतके शब्द चुकीचे वापरतात. काय म्हणतात माहितीये आय लव्ह आईस्क्रीम. सॉरी यू कॅन लव्ह आईस्क्रीम. यू कॅन लाईक आईस्क्रीम. तुमच्या लक्षात येते. लाईक म्हणजे काय आईस्क्रीम चांगलं झालं असेल तर आवडेल वाईट झालं तर नाही आवडणार बरोबर आहे. लव्ह म्हणजे तसं नाही गुण अवगुणासकट ऍक्सेप्ट दॅट इज कॉल्ड लव्ह. कमिटमेंट असते त्यात. कळलं की नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे काय असते माहिती का आता आपल्याला नाही का ते शाहरुख खान गाढवासारखे पिक्चर काढतात ते तू मुझे नाही मिळतो किसकुच नाही मिली. हे जनावर झाली जनावर आहे. जनावर म्हणजे काय ज्याला आवर नाही ते जनावर. लक्षात आहे. नो दॅट इज नॉट लव्ह. तुमच्या लक्षात येतं.
महत्वाचं हे अगदी महत्व लग्नामध्ये महत्वाचं आहे. काय सुंदर वाक्य आहे बघा. द विल टू एक्सटेंड वन सेल्फ फॉर द पर्पज ऑफ नर्चरिंग वन्स ओन अँड अनदर स्पिरिच्युअल ग्रोथ. वी डोंट हॅव टू लव्ह, वी चूज टू लव्ह. किती सुंदर आहे की नाही. दुसरी गोष्ट काय, एक्सपिरियन्स, हे खूप वाक्य महत्वाचं आहे. मी कॉलेजच्या तरुणांना सांगतो, लोक हडबडतात. एक्सपिरियन्स ऑफ फॉलिंग इन लव्ह इज स्पेसिफिकली सेक्स लिंक इरोटिक एक्सपिरियन्स. मिथ ऑफ रोमॅन्टिक लव्ह इज अ ड्रेडफुल लाय. मी नाही म्हणलेलं, सायकॅट्रिस्ट हार्वर्डने सांगितलं. हे खोटं आहे, कारण शारीरिक प्रेम असतं ते सेक्स हॉर्मोन्स जागृत असतात ना तरुणपणी. म्हणजे हल्ली काय बघा ना, म्हणजे बघता बघता प्रेमाचा स्फोट होतो आणि लग्न झालं लगेच घटस्फोट होतो. बघताय तुम्ही, दॅट इज हॅपनिंग. आणि लिव्हिंग टुगेदरची गंमत आहे. लिव्हिंग टुगेदर म्हणजे काय, दे डोंट लव्ह इच अदर, दे लाईक इच अदर. एक वर्षभर दे लिव्ह टुगेदर, दे लाईक इच अदर. एक वर्षात दे डोंट लाईक इच अदर, दे लिव्ह इच अदर. पहा तुम्ही, आय एम टेलिंग यू प्रॅक्टिकल थिंग, ऍब्सोल्युटली प्रॅक्टिकल. काय सुंदर आहे बघा. Two people love each other only when they are quite capable of living without each other. Very important statement. But choose to live with each other. And when you require another individual for your survival, you are parasite of that individual. कळलं? हे खूप महत्त्वाचं. त्या तुम्हाला जी महाभारतातली सुंदर गोष्ट सांगतो. महाभारतामध्ये आपल्याला कृष्ण सगळ्यांना माहिती आहे, बरोबर? कृष्ण सगळ्यांना माहिती आहे. कृष्णाची खरी बायको रुक्मिणी आहे आपल्याला माहिती आहे. पण कृष्णानं कुणाशी जोडलं गेलं? राधा कृष्ण, राधेश्याम, बरोबर आहे ना. म्हणजे आधी राधा आणि मग कृष्ण. ती काय त्याची बायको होती का? नव्हती. त्याच्या जवळ राहत होती का? नाही. राधा कुठे राहत होती? गोकुळात. आणि कृष्ण होता द्वारकेत, लांब होते, पण त्यांचं प्रेम होतं ना. लक्षात ठेवा, जवळ असण्याची गरज नाही, हे तुमच्या लक्षात येते का? आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन, एक इव्हेंट आहे. आता हल्लीच्या भाषेत सांगतोय. खूप, आता मला सांगा, कृष्ण द्वारकेत होता, त्याला खरं म्हणजे गोकुळात जाणं जमलं असतं की नाही, पण तो महाभारतात व्यग्र होता ना. तो काय भेटला नाही अनेक वर्ष. एका इव्हेंटमध्ये दोघं एकत्र आले. राधेला बघितलं कृष्णाने. मला सांगा, प्रेमाचा सुद्धा गर्व असतो बरं का. कृष्णाला गर्व झाला. कृष्ण राधेजवळ म्हणला, अरे राधा, अगं राधा, तू जरी माझ्यापासून इतकी दूर होतीस, नाही का, ती गोकुळात होती, हा द्वारकेत होता, तरी तुझी मला सतत आठवण येत होते. बरोबर? प्रेमाने सांगितलं, अरे तुझी मला सतत आठवण येत होते. आणि मग पुढं गर्व झाला, तो काय राधेला म्हणला, तुझंही तसंच असेल ना. आता एक्सपेक्टेड आहे येस म्हणला ना. राधा म्हणले, नो, माझं तसं काय नाही म्हणली. कृष्णाचा इगो गेला खाली. लक्षात ठेवा. कृष्ण म्हणजे मग पुढचं जे राधेने वाक्य सांगितलं ना, ते लक्षात ठेवायला प्रेम म्हणतात. ती काय म्हणली म्हणजे, अरे कृष्णा, तू माझ्यापासून दूर नव्हतासच, तू माझ्या हृदयात होतास. ज्याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात प्रेम. लक्षात ठेवा. आता शाळेत कॉलेजमधल्या मुलांना सांगावं लागतं खरं प्रेम म्हणजे काय. दे डोंट अंडरस्टँड. ही आहेत ना, ही सगळी जीवनमूल्य आहेत. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, लवचिकता, नम्रता आणि कृतज्ञता. आणि गंमत अशी आहे, यातलं एक जरी तुमच्याकडे असेल ना, बाकी आपोआप येतं. काय गंमत आहे पहा. ओके, आज मी एका महत्वाच्या याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे. समता. का सांगतो? मी म्हणलं ना, जीवन विद्येची आयडिया अशी आहे की भारत देशाने जगाचं नेतृत्व का केलं पाहिजे, ह्याचं कारणही मी सांगितलं. मला सांगा, नेतृत्व कोणाचं ऐकतात? तो प्रबळ माणसाचं ऐकतात ना. दुर्बल माणसाचं नेतृत्व कोण मान्य करायला आहे? नाही. मग आपण का बरं प्रबळ नाही? वी आर डिव्हायडेड, नाही का. धर्माधर्मानी, जाती जातीनं, उच्च नेतृत्वाने डिव्हायडेड. आणि ह्याचाच फायदा घेतला ना. विचार करा, ज्यांना जगाच्या नकाशात बिंदू इतकं स्थान नाही, असा पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, अरे ह्याच्यावर पण राज्य केलं आपल्यावर त्यांनी. कारण आपण मूर्ख ना, आपण डिवायडेड होतो. डिवाइड अँड कॉन्कर इज अ सिम्पल रूल. बरोबर आहे ना. मला सांगा, इंग्रजांनी 150 वर्ष केलं, पोर्तुगीजांचं 400 वर्ष केलं. अरे विचार करा, ज्यावेळी ब्रिटिश आले 2000 होते, साधं 2000. अरे आपल्या लोकांना दगड मारले असं ठेचून मेले असेल ते, पण नाही. ब्रिटिशांनी तुम्हाला एकमेकाविरुद्ध दगड मारला, भाग पाडला की नाही. वी वेअर स्टुपिड. आता यापुढे तरी पुढच्या पिढीने स्टुपिड होऊ नये अशी इच्छा आहे माझी. बरोबर आहे ना. मला सांगा, अगदी साधी गोष्ट आहे, जालियनवाला बाग. आपण खूप मोठ्या जालियनवाला, अरे कोणी मारलं? भारतीय पोलिसांनीच भारतीय लोकांना मारलं ना. कळलं की नाही. लक्षात ठेवा, हीच गरज आहे आता सध्या देशाची. समता नाही म्हणूनच उच्च नीचता, ह्याच्यामुळे गोंधळ आहे. आता एक मी वाक्य सांगणार आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला पटणार पण नाही ते. काय की भारतीय संस्कृती भयंकर उच्च आहेच. उच्च होती म्हणायला हरकत नाही, आता बिघडत चालली आहे. सांगू तुम्हाला, भारतात उच्च नीचता नव्हती. तुम्ही म्हणाल काय सांगताय? नव्हती. ऐतिहासिक उदाहरण देऊन तुम्हाला सिद्ध करणार. भारतामध्ये असं अजिबात नव्हतं. सांगू आणि सिद्ध करणार, ऐतिहासिक उदाहरण देणार. मला सांगा, जे 1835 साली मॅक्युले आला ना,
बरोबर. जोसेफ मॅक्युला त्यांनी लिहिलंय, अरे या देशात भिकारीच नाहीत. आपण म्हणतो सोन्याचा धूर खरंच निघत होता. भिकारीच नाहीत या देशात. का? सगळेजण समृद्ध होते, शिल्पकार होते, ते उत्तम शिल्प घडवायचे. बघा ना आपली देवळं कशी आहेत. कॅन यू बिलीव्ह? कैलास लेणं बघून या. अशी इंजिनिअरिंग आत्ताच मिळणार नाही लोकांना. वरून खाली एका दगडात काढलंय. सगळे समृद्ध होते. एव्हरीबडी हॅज हिज ओन प्रेस्टीज. नीच नव्हते. लक्षात आलं? शिल्पकार, विवर्स म्हणजे काय, विणकरी इतके जबरदस्त विणकाम करायचे. असं म्हणतात की एका अंगठीतनं अख्खं धोतर निघायचं. अहो मँचेस्टरशी ते कॉम्पिट करायला लागले. ब्रिटिश इतके नीच, त्यांनी या विणकऱ्यांचे बोट तोडलेले आहेत. हा इतिहास आहे, लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं? टू नॉट टू कॉम्पिट. ते बेस्ट. सगळे जण आपापल्या क्षेत्रात ग्रेट होते. कोणी नीच नव्हता, उच्च नव्हता. पुढे तुम्हाला सिद्ध करून दाखवणार ते सुद्धा. लक्षात आलं? मग यासाठी भारतीय संस्कृतीची ओळख व्हायला पाहिजे की नाही. आता आपल्या भारतातला एक महत्वाचा कुठला ग्रंथ आहे? कुठला ग्रंथ आहे? भगवद्गीता. आता पहिली गोष्ट म्हणतो, पुन्हा आणखीन एक तुम्हाला जरा एकदम आश्चर्य वाटेल. भगवद्गीता हा कुठल्याही संप्रदायाचा ग्रंथ नव्हे. नो, अजिबात नव्हे. आता आपल्याकडे काय करतात, गीता ठेवतात बघा नाही का कोर्टामध्ये हात ठेवून. खरं बोलणे, खोटं बोलणारे खोटंच बोलतात. बरोबर आहे की नाही? अगदी सत्य आहे. गीता हा एक मॅनेजमेंट बुक आहे. मॅनेजमेंट बुक, व्यवस्थापन शास्त्राचं अप्रतिम पुस्तक आहे. आता तुम्ही सगळे थोर आहात पुण्यातले, तर तुम्ही वाचले असेल. तुमच्या लक्षात आली का गीता कशी आहे? गीतेमध्ये भगवान म्हणजे श्रीकृष्ण उवाच नाहीच आहे. पहिल्यांदा कोण आहे? अर्जुन उवाच. बरोबर आहे. अर्जुन बोलतोय आणि स्वतःचा वेगवेगळा सांगून जस्टिफिकेशन देतोय. अर्जुन उवाच आहे शेवटपर्यंत. कृष्ण काही बोलत नाही. आता 3 गोष्टी भगवद्गीतेने अगदी स्पष्ट केल्या. बघा, पहिली गोष्ट, ईश्वर तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करीत नाही. साधी गोष्ट आहे. कृष्णाने युद्धात भाग घेतला का? नाही. त्याने काय सांगितलं? न धरी शस्त्र करी सांगेन. कृष्ण म्हणजे खरं माहिती, देव आपली जी कल्पना देवाची ती जीवनविद्या मान्यच करत नाही. कळलं की नाही? ईश्वर तुमच्यात कुठेही ढवळाढवळ करीत नाही. अगदी सिंपल आहे. म्हणजे कृष्ण म्हणजे काय? शहाणपणाचं प्रतीक, विजडम, एक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ विजडम. कळलं की नाही? ज्याच्याकडे सगळ्या जगातल्या सामाजिक आणि वैयक्तिक प्रश्नांची उत्तर आहेत, असा कृष्ण. म्हणून कौरवांना आणि पांडवांना कृष्णाने विचारला, तुम्हाला सैन्य पाहिजे का मी पाहिजे? पांडव शहाण आहे, ते म्हणजे कृष्ण पाहिजे. शहाण पण लागतं आयुष्य जायला. बाजार बनगे सैनिक असून उपयोग काय? तुमच्या लक्षात आहे? पांडव वेर क्लिअर. म्हणजे तुमच्या लक्षात कृष्ण काय करत नाही. आता काय झालंय, पुन्हा अशांतीचं दुसरं कारण आहे, ईश्वराबद्दलच्या संकल्पना चुकल्या. म्हणजे काय? ईश्वर कोप करतो आणि कृपा करतो. ही अतिशय गाढवपणाची कल्पना आहे. लक्षात आली? आणि हे सगळं आपल्याला माहिती आहे. हो, माहीत असं आपण करतो. मला सांगा, कृपा शब्द कसा आला? कर आणि पहा, डू अँड सी. क्रिया तशी प्रतिक्रिया, करू पहा. बरोबर? तू कर्म कर आणि पहा ना, करू पहा. साधी गोष्ट आहे. आपण सगळे आता देवबी असं सगळ्यांकडे आपण नैवेद्य काय करतो? किती शब्द चपलक आहेत बघा. नैवेद्य काय म्हणतो? देतो म्हणतो काय? कधी नाही. काय म्हणतो? दाखवतो, ये देखो, ये देखो. आणि खातो कोण? त्याला काय म्हणतो तुम्ही? प्रसाद. बरोबर? प्रसाद म्हणजे काय? प्रतिसाद म्हणजे रिॲक्शन. क्रिया कर, प्रतिक्रिया बघ. सो सिंपल मॅथमॅटिक्स. कळलं? ईश्वर काही करत नाही. आणि ह्याचमुळे गोंधळ झाला. म्हणे मी काय, तुम्हाला माहिती आहे कसाबची तुरुंगात होतं ना, त्यांनी स्टेटमेंट केले तुरुंगात. त्याला काय वाटत? कोल्ड ब्लडेड मर्डर केले का? त्याला असं लहानपणापासून ठसवलं गेलं की तू जर या काफिरांना मारशील तर तुला जन्नत मध्ये जायला मिळेल, म्हणजे स्वर्गात जायला मिळेल. बरोबर? त्याला सांगितलं आणि ते त्या डोक्यात बसलं, तर सबकॉन्शियस माइंड झालं ना. त्याला काही वाईट वाटलं नाही. अगदी कोल्ड. का? कारण कृपा आणि कोप हा शब्द आला ना, इथंच चुकलं. आता मला सांगा, शहाणपण कशात आहे? इथं स्वर्ग निर्माण करण्यात शहाणपण आहे की नाही? इथं स्वर्ग निर्माण करायचं ना. कोणी पाहिलंय स्वर्गात गेले का नरकात गेले? स्वर्ग ते काल्पनिक कल्पना आहेत. काय SMS आला आहे कोणाला? नाही आलेला मिळाल्यानंतर. बरोबर आहे की नाही? इथं स्वर्ग निर्माण करायचं शहाणपण आहे. म्हणजे कृपा आणि कोप कळलं, चुकीच्या कल्पना आहे सगळ्या. म्हणून तर आपल्या जीवनाचं वाक्य आहे, तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार, दुसरा कोणी नाही. कळलं का? आपणच आपलं नशीब घडवतो किंवा बिघडवतो आपल्या कर्मानं. सिंपल. दुसरं, आता हे संप्रदायाचं पुस्तक नाही हे कशावरून म्हणतो मी? हा श्लोक बघा. कुठल्याही संप्रदायाचं पुस्तक असतं ना, ते कसं असतं माहिती का? हे बघा, हे कर, हे तुमचे कर्मकांड कर, म्हणजे उपास कर, काय तर त्यात हे जा, नंतर हे कर ते कर, म्हणजे कर्मकांड असतात. दुसरी गोष्ट त्यांचं एक श्रद्धास्थान असतं. असायला हरकत नाही, असतं ते श्रद्धास्थान असतं आणि ते ग्रुप ऑफ पीपल असतो. कळलं? आपण डिक्शनरीत बघितलं ना तर रिलिजन काय असतं? धर्म सांगतात. रिलिजन धर्म चूक. रिलिजन म्हणजे धर्म नव्हे. रिलिजन म्हणजे संप्रदाय.
रिलिजन हा शब्द कसा आला माहितीये? रेलिगियर नावाचा लॅटिन शब्द आहे, त्यातनं आला. ए ग्रुप ऑफ पीपल हॅव्हिंग सर्टन फेथ फॉलो सर्टन रिच्युअल्स इज कॉल्ड रिलिजन. समूह असे जगात लाखो संप्रदाय असायला हरकत नाही, कळलं? असायला हरकत नाही. पण यामुळे हा धर्म नव्हे, धर्म ही संकल्पना फक्त भारतीय संस्कृतीत आहे. हेही मी तुम्हाला सांगणार आता कसं आहे ते अगदी स्पष्ट. धर्म म्हणजे मला सांगा, हे रिलिजन एवढे आहेत, मला कशी शांतता हवी? समजा एखादा रिलिजन म्हणला की माझं श्रद्धास्थान तू मानत नसशील तर तुला जगण्याचा अधिकार नाही, शांतता राहील नाही. आणि त्याच्यावरच सगळा गोंधळ चाललाय, सांगायची गरज नाही, तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर? तेव्हा हेच कारण आहे. हे धर्म नव्हे, धर्म तुमच्या डोळ्यासमोर जे धर्म आले ना ते धर्म नाही, ते सगळे संप्रदाय. मग धर्म म्हणजे काय हेही सांगणार आहे. त्याच्यावर भगवद्गीतेत हे वाक्य काय बघा, तुला मुभा आहे विचार करण्याची, यथा इच्छसी तथा करू, जैसा तुम चाहो वैसा करो. असं संप्रदायात नसतं ना, ही कर्मकांड पाळ नाहीतर तुला जगाय, बरोबर आहे की नाही? उपास मोडला झाला गोंधळ, मूर्खपणा आहे. असं नाहीये भगवद्गीतेत. म्हणजे तूच आहे तुझ्या जीवना शिल्पकार, हे भगवद्गीतेतच सांगितलेलं आहे. यू डिसाइड, यू डिसाइड. तुमच्या लक्षात येतं का? व्हेरी सिम्पल. आता आणखीन गंमत बघा. आपण डिवाइड कशामुळे आहे? जाती जातीनं धर्मात, बरोबर आहे की नाही? आता हे मी तुम्हाला सांगतो की उच्च नीचता येस नाही का आहे, याचं कारणही सांगणार आहे मी, कारणाभिभाव सांगणार आहे. हे वर्ण बघा, तुम्ही सगळ्या जगात राजकारण कशावर चालतो? वर्ण, चातुर्वर्ण, चातुर्वर्ण, बरोबर आहे? काय वाक्य होतंय? लोक अर्ध सांगतात चातुर्वर्ण मया सृष्ट, बरोबर? चातुर्वर्ण अगदी बरोबर आहे. पुढं काय आहे? गुण कर्म विभागशः लिखित आहे. नाही तर मी असं बोललोच नव्हतं असं नाहीये, लिखित आहे 5000 वर्षापूर्वी, कळलं की नाही? म्हणजे कर्मावरती तुमचा वर्ण ठरतो. थोडक्यात काय चातुर्वर्ण म्हणजे काय? डेलिगेशन ऑफ जॉब. उदाहरणार्थ मी आता डॉक्टर आहे, हॉस्पिटल चालवतो, मी ऑपरेशन करतो, बरोबर आहे, पण असिस्टंट मला असतो, बरोबर आहे? रिसेप्शनिस्ट वेगळी असते, अकाउंटिंग वेगळं, विभागाने विभागणी केली कामाची, जो जो ज्या श्रेष्ठ, तरच इंडस्ट्री चालते ना, किंवा कुठलंही केव्हा चालेल असं चातुर्वर्ण. मग आता मला सांगतो, पूर्वी काय होतं? पूर्वी गुरुकुल पद्धत होती, कल्पना की नाही? गुरुकुल पद्धत होती म्हणजे ऋषी म्हणजे थोडक्यात टीचर. ते कधी राज्यात राहायचे नाही, अरण्यात राहायचे, बरोबर आहे? आणि राजाचा मुलगा असो, प्रधानाचा असो, चौकीदाराचा असो, सगळ्यांना लहानपणी तिकडे जायला लागायचं 12 वर्ष, बरोबर? गुरुकुल पद्धत होती. मग सगळ्यांना समान शिक्षण देत जायचं. राजाचा मुलगा म्हणून VIP रूम नाही, बरं का? सगळ्यांना सेम शिक्षण. मग हल्ली ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात ते, ऍप्टिट्यूड. मग त्या ऋषीला 12 वर्ष मुलं माहिती आहेत, हा त्यातला एक मुलगा धारिष्ट्यवान आहे, बलवान आहे, व्हेरी पॉवरफुल, याचा उपयोग राज्याच्या संरक्षणासाठी होईल म्हणून क्षत्रिय म्हणून पाठवायचे. क्षत्रियाचा मुलगा म्हणून नव्हे, हे नीट लक्षात घ्या. इट वॉज नॉट सो. पुढे देखील प्रूफ देणार आहे तुम्ही. नो, त्याचं नाव वाघ मारे, कुत्रा भुंकल्यावर तर कसा क्षत्रिय तो? ब्राह्मण म्हणजे कोण? जो विद्वान आहे, बुद्धी आहे, जो ज्ञान ग्रहण करतो, नुसतं ग्रहण करतो नाही आणि दुसऱ्यांना देतो, तो ब्राह्मण. शिकवतो, कळलं की नाही? यामुळेच वेगवेगळे शोध लागले, वेगवेगळे आपले उपयोग झाला की नाही? ब्राह्मणाचा मुलगा म्हणून नव्हे, नाही नाव पंडित, एक पुस्तक वाचायला येत नाही, नो, नॉट ब्राह्मण, कळलं? तिसरं वैश्य. बघा तुमच्याकडे काही व्यापारी हे असं ऍक्युमेल असतो ना, व्यापारी. आता तुम्हीच जाता, मित्र जाता, एखादा तुमचा मित्र किंवा मैत्रीण एखादी गोष्ट स्वस्तात आणि मस्त आणते आणि तुम्ही गणता की नाही? व्यापारी मनोवृत्ती लागते. मग अशीच लोक, त्यांना वैश्य म्हणलंय. मला सांगा, या लोकांनी व्यापार उदीम वाढवला ना, सिंपल. असे समजा तो वैश्यवृत्ती, वैश्यचा मुलगा म्हणून आला, त्याला जर क्षात्रवृत्ती असेल तर चालेल का त्याचं दुकान? नाही चालणार ना. काय होईल? समजा साडीच्या दुकानात गेलात आणि गेलात, आता बायकांना तर लगेच लक्षात द्यायचं, ते कितीतरी गोष्टी सांगतात ना, त्याचा पदरच चांगले, रंग चांगले वगैरे. तो जर क्षात्रवृत्तीचा असेल त्याचा मुलगा, तो कसं काय चालू शकेल? पाहिजे तर घ्या, फुटा म्हणेल की नाही? वैश्यवृत्ती लागते व्यापाराची, कळलं? आणि सगळ्यात शेवटचं मी सांगणार आहे ते तर आय डोंट थिंक किती लोकांना माहित आहे की नाही. शूद्र, क्षुद्र म्हणतो, क्षुद्र नाही, तो शब्द संस्कृत आहे, लक्षात ठेवा. शूद्र, सु म्हणजे चांगलं, द्र म्हणजे द्रव्य. जो चांगल्या मार्गाने स्वतःचं स्किल वापरून द्रव्य मिळवतो तो शूद्र, लक्षात ठेवा. व्हेरी इम्पॉर्टंट. आता उदाहरण सांगू, मी कोण आहे? डॉक्टर. मी शूद्र, मी चांगल्या मार्गाने माझं स्किल वापरतो आणि पैसे मिळवतो, शूद्र. सोनार शूद्र, नीच नव्हे. शूद्र का? अरे उत्तम सोनार काम करतो, चांगल्या मार्गाने पैसे मिळवतो. सुतार शूद्र, कुंभार नीच नव्हे. नीट लक्षात घ्या, हे फार महत्वाचं. उच्च नीचता काय त्याचे मी कारण सांगणार, कळलं? अजिबात नीच नव्हे, सगळे शूद्र. या शूद्रांनी संपत्ती वाढवली की सगळी. कोणी वाढवली संपत्ती? शूद्रांनी वाढवली, बरोबर आहे ना?
लक्षात ठेवा, हे लोकांचं मग लोक म्हणतील सगळं ठीक आहे, शूद्र बिद्र ठीक आहे. आता जातीबद्दल सांगतो. हा, हे आपल्याला ब्रिटिशांनी चावटपणा केला. मी हे PM ऑफिसला लिहिलंय बरं. ब्रिटिशांनी काय केला, मनभेद केला तुमच्यात. बघा ना, आज 70 वर्ष तरी आपल्याला कसे रेजिमेंट्स आहेत बघा. जाट रेजिमेंट, मराठा, महार, सिख, डोगरा, कुमाऊ, नागा. आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असं होतं का? सगळे खांद्याला खांद्याला लढत होते की नाही? का असे रेजिमेंट होते का वेगळे? नो. मी आता त्यांना सांगितलंय PM ऑफिसला, म्हटलं रेजिमेंट नंबर 1, 2, 3 करा. वाय यू वॉन्ट टू? मनभेद आहे ना. त्यांनी काय केलं, तुम्ही वेगळे असावेत म्हणजे एकत्र येऊ नयेत. त्यांच्या लक्षात नाही त्यांचं म्हणून हे केलं. ब्रिटिश महाचावट लोक, नंबर 1चे बदमाश ब्रिटिश लोक, यांनी मनभेद केला. असं असायची काय गरज आहे? आहे गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या 18 पगड जातीचे सगळ्या संप्रदायाचे लोक लढत होती ना खांद्याला खांद्या लावून. तिथं होतं का असं? हे आमचं दैवत आहे. आणि खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही राजा झाला नाही जगात. जाता जाता शिवाजी महाराज, कारण आमचं ते दैवत आहे. जीवनविधी 3 दैवत आहेत, आर्य चाणक्य, छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण भगवान. छत्रपती शिवाजी, बरीच लोक सांगतात ते शूर होते. अरे शूर बरेच होते. शूर चंगीज खान सुद्धा होता, नाही का? नो. शिवाजी महाराज 3 वैशिष्ट्य जातात तुम्हाला सांगतो. ही लोकांना माहित नाही आहेत. म्हणजे राजा माहित आहे पण सांगता येत नाही. मी सांगतो मग, पहिली गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज हे अक्षरशः रयतेचे राजे होते. बरोबर आहे? म्हणजे लढाई केली ना तर ते सांगायचे पिकांना शक्यतो त्रास धक्का लावू नका, कारण शेतकरी घाम गाळतात आणि जर नासाडी झाले तर भरून द्यायचे. येस, छत्रपती शिवाजी. दुसरं, सर्व संप्रदायाचे लोक होते त्यामध्ये. तुझं श्रद्धास्थान कुठलं आहे ना, खांद्याला खांदा लढत होती, कळलं? आणि सगळ्यात तिसरं, सगळ्यात महत्वाचं, त्यांच्याकडे स्त्री सन्मान होता. बरोबर आहे ना? अहो, मला फार वाईट वाटतं, आजकाल मी कॉलेजमध्ये जातो ना, त्यांना कल्याणच्या सुभेदारी सुनेची गोष्टच माहित नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, मला खात्री, आपण लहानपणी शिकलोय. माहित नाही त्यांना स्त्री सन्मान होता. कल्याणच्या सुभेदारी सुनेला सन्मान करून पाठवला. हे खूप महत्वाचं लक्षात आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराज इकडे होतं, बाकी कुठल्याही राजाकडे नव्हतं. लक्षात ठेवा. येस. हे बघा, ही चोर नंबर 1ची आहे ना. इतकं उत्तम चोर आहे, किती ठिकाणून चोऱ्या केल्या बघायला. ती गेली आता. आता आपण मागायला लागलो, परत पण देईल असले कधी. बघा नाही का, ही चोर नंबर 1. काय मला कळत नाही. असो, तर लक्षात ठेवा. येस, हे मी मगाशी तुम्हाला बोललोय. ओके. आता हे बघा, मॅकियावेलीने काय आयडिया केली की ही जर हिच्यावर राज्य करायचं असेल त्याची संस्कृती नष्ट करायला पाहिजे. संस्कृतचं मत नष्ट करायला पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. आणि इंग्रजीचं महत्व, आणि तो यशस्वी झाला कारण आपण काढो. आता मी स्वतः इंग्लिश मध्ये काय लिहिले खरं तुम्ही म्हणा, त्याचं कारण, मी सोमय्या कॉलेज अशा ठिकाणी जातो. अहो, हल्लीच्या मुलांना मराठी येत नाही हो. एवढं काय, माझीच ना, तिला 21 म्हटलं तर कळत नाही, तिला 20 म्हणून सांगायला लागतंय. आम्ही दळीदिरी आपली भाषा विसरलो आपण, कळलं की नाही? म्हणून इंग्लिश मध्ये केलं, कारण त्या भागात मराठी नाहीत लोक, मुंबईला वगैरे. आता आपल्याला संस्कृत माहित नसल्यामुळे सगळ्या गोंधळ आहे. संस्कृत भाषा किती महत्वाची आहे पुन्हा सिद्ध करून दाखवणार तुम्हाला. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आपल्या देशाचं नाव भारत आहे, कळलं? इंडिया नाही. इंडिया म्हणजे इंडस नदीपासून इंडिया, आणि ते ब्रिटिश इंडिया बरं का. तुम्हाला त्या काळात गोवा होता ते पोर्तुगीज होता, तो इंडिया नव्हे. फ्रान्स लोकांकडे ते होतं कुठलं तंजावर, बरोबर. इंडिया फक्त त्याला भारत हे आपलं नाव आहे. भारतचा अर्थ कोणाला माहिती आहे? हल्ली पिढ्याला माहित नाही. भा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, भा म्हणजे हा संस्कृत शब्द आहे. आणि रथ म्हणजे जे त्यामध्ये पूर्ण इन्व्हॉल्व्ह झाले, त्याचं पूर्ण ज्ञान घेतात, त्याला भारत म्हणतात. आपल्या देशाला इतकी वाईट झाले पूर्वी, नालंदा आणि तक्षशिला. अरे ज्यावेळी त्याला कपडे घालायची अक्कल नव्हती त्यावेळी आपल्याकडे विद्यापीठ होती. नालंदा, हे सत्य आहे, हा इतिहास आहे, हे पुराण नव्हे. नालंदा विद्यापीठाचा डिस्ट्रॉय कोणी? मोहम्मद बख्तियार खिलजीने डिस्ट्रॉय केलं. 3 महिने जळत होतं ते. फाउंडेड बाय गुप्ता डायनेस्टी. आणि तक्षशिला हे बुद्धिस्ट गंधारा, त्याच्यापेक्षाही जुनं 6th century BC, बौद्धांचं 600 वर्ष बिफोर क्राइस्ट, डिस्ट्रॉयड बाय हुणाज. कळलं? हे माहित पाहिजे हिस्ट्री, तरुणांना माहितीची गरज आहे. आता गंमत बघा, आम्हाला संस्कृत शिकायची अक्कल नाही. परदेशी लोकांनी संस्कृत शिकले, संस्कृत मध्ये एवढं ज्ञान होतं की त्यातलेच त्यांनी शोध लावला आणि आपले म्हणून सांगितले नाही, पण ते प्रामाणिक आहेत, हे मान्य करतात बरं का. भारतात हे मान्य करतात. लक्षात आहे, भारतामध्ये जे शोध लागले जुने. आता मी डोळ्याचा डॉक्टर म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुम्हाला कॅटरॅक्ट कोणी सांगितलं? सुश्रुत. तुम्ही आमच्या मेडिकलच्या पुस्तकात देखील मान्य केलंय, असं नाही, अगदी लो अँड बेली मध्ये लिहिलेलं आहे. सुश्रुत ही वॉज द फर्स्ट पर्सन टू टेल की मोतीबिंदू म्हणजे पांढरा लेन्स झाली की तो काउचिंग करायचे, हात ढकलायचे. कळलं? सुश्रुत. प्लास्टिक सर्जरी
सुश्रुत माहिती आहे तुम्हाला ऑरोप्लास्टी तुम्ही बघता चित्र एक पेशंट झोपला आणि कानापाशी काय करतात ऑरोप्लास्टी नाही का काय ते हे घातले कानात डुलकी असले लांब होते ना जोडून द्यायचं नाकाच्या इथं सुश्रुताने लावला पहिल्यांदा आणि गंमत म्हणजे जर्मन लोक हुशार आम्हाला भारतीयांना अक्कल नाही आपला संस्कृत खूप जास्त शिकायचं असेल तर आजकाल जरा संस्कृत दिसलं आपल्या देशात यायला लागलं बरं का अलीकडेच पण पूर्वीच्या काळी कुठं होती विद्यापीठ 14 विद्यापीठ कुठे आहेत बघा जर्मनीमध्ये संस्कृतचं पदव्युत्तर शिक्षण या जर्मनीत जावं लागते कॅन यू इमॅजिन नामुष्की आहे ना आपल्याला आपल्या आता व्हायला लागलं सुरू आय शुड से लक्षात हे प्रूफ आहे सगळं इट इज दॅट आता महत्वाचं बघा आम्हाला माहितच नाही आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटी गुरुत्वाकडे कोणी सांगितलं न्यूटन नो कोणी लावला विशेष शिका सूत्र डिस्क्राईब द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी रिटन बाय ऋषी कोण कनाद आपण कारण म्हणले कनाद ऋषीने लावला आणि तो केव्हा लावला 2nd सेंचुरी BC 200 वर्ष इसवी पूर्व अरे न्यूटन तर अलीकडे आला 1643 साली तुमच्या लक्षात येते सो ओल्ड न्यूटननी ग्रॅव्हिटीचा कन्सेप्टच कनाद ऋषीने आणला हा न्यूटन देखील मान्य केलं कौतुक आहे कारण त्यांनी ऍप्लिकेशन पुढे सांगितलं रूल्स सांगितले कन्नडाने तुम्ही जर वाचा गुगलवरती कनाद ऋषीने काय काय सांगितलं कळलं की नाही मग दुसरं आणखी तर तुम्ही चॅट पडा आता हे ऐका तुम्ही चालू ते बघूया Ideas like zero, the concept of shunya, the concept of infinity, the algebra, the square root of numbers. These are the findings of those great rishis expressed in very beautiful poetic ways. Even Otayana equated to Pythagoras theorem. You know, Otayana was living in during 800 BC. Pythagoras came much later. I think all these thoughts that happened there that time, it didn't stay here. It traveled all the way through the Arabic north. Travelers, it went to Europe, and thousands of years later, the knowledge came back to us in the form of discovery by the great scientists of the Western world. Though it was all found out here, it was written down in this language. लक्षात आलं सांगणार कोणी साधा माणूस नाही माहिती सोम ज्यांनी चांद्रयान सोडलं ही इज टेलिंग दॅट शून्य इन्फिनिटी शोध आपल्याकडे जे आहेत पायथागोरस आपण म्हणतो तो बोधयानाच आहे आणि डायग्राम सकट आहे यू कॅन गो ऑन गुगल अँड सी कळलं हे आपल्याला माहितच नाही असं बरंच ज्ञान अजून लपलेलं आहे मग साठी आपण संस्कृत शिकलं पाहिजे ना सगळ्यांनी आता मी मुद्दाने ऍप्लिकेशन केलंय आमच्या सगळ्यांनी ऍप्लिकेशन केलंय आमच्या फडणवीस साहेबांना की संस्कृत पहिलेपासून सुरू करा आता लगेच फायदा मिळणार नाही पण ऍज द इयर्स विल गो आपल्या संस्कृत मधलं आणि जुनं काही वाङ्मय असेल तर कळेल की नाही अरे आपलं सुद्धा ते चांगलं नुसतं भाव म्हणून का उपयोग आपण त्यातलं ज्ञान घेतलं पाहिजे ना आता लक्षात ठेवा हा आता आपली संस्कृती ग्रेट होती उच्च नीचता नाही होती असं मी म्हणतो पण होत आहे ना आता उच्च नीचता आहे सत्य आहे त्याचं कारण काय बळी तो कानपिळी जिसकी लाठी उसकी भैंस ही विकृत मनोवृत्ती आहे लक्षात ठेवा नाही का पूर्वीच्या काळी पुरुषांनी बायकांना आपल्या शरीर सामर्थ्य खाली ठेवलं विकृत मनोवृत्ती कळलं ज्यांची बुद्धी तेज होती त्यांनी कमी बुद्धीच्या लोकांना त्रास दिलेला आहे हे सत्य आहे लक्षात ठेवा ऍब्सोल्युटली सत्य आहे त्याचबरोबर जे शक्तीने चांगले होते मसल पॉवर त्यांनी कमी मसल पॉवर त्रास दिलेला आहे आणि अजून ते संपलंय का नाही विकृती कुठे गेली आहे विकृत म्हणून आता समूहाला शक्ती आली आहे बरोबर पण ती शक्ती कशी वापरायची याला शहाणपण लागतं आमचे सद्गुरू वामनराव पाय सुंदर गोष्ट सांगतात पॉवर असणं वाईट नाही पण ती कशी वापरायची याला शहाणपण लागतं इतकी सुंदर गोष्ट सांगतात सद्गुरू समजा एक कंडक्टर आहे कंडक्टरला काय फार पॉवर असते का नाही पण असते ना 1 घंटा वगैरे बस थांबते 2 घंट्यावर बस चालू होते ही पॉवर आहे ना आता कशी वापरायची याला कसं शहाणपण लागते सांगतो समजा एखादी बस थांबली आहे आणि लोक क्यूनी चढतायत बरोबर क्यूनी चढतात शेवटी एक म्हातारा माणूस बरं तो 1 पाऊल आत टाकतो आणि तो कंडक्टर 2 घंटा वाजवतो आणि तो म्हातारा खाली पडतो आणि कंडक्टर छद्मी हसतो तो नीच कळलं कर्मानी तो नीच लक्षात ठेवा जन्माने तो कोणी असू दे तो कर्मानी नीच हे लक्षात याला नीच म्हणतात दुसरा एखादा कंडक्टर आहे ओके बस चालली आहे 2 स्टॉपच्या मध्ये एक गर्भवती स्त्री आहे बरोबर ती काय पळत जाऊन बस पकडू शकत नाही कंडक्टर आपली पॉवर वापरतो 1 घंटा वाजवतो बस थांबवतो तिला आत घेतो तो उच्च कळलं तुमच्या लक्षात आहे येस उच्च नीचता कर्मावर ठरते जन्मावर ठरीत नाही लक्षात ठेवा हेच कळत नाही लोकांना साधं तुम्ही आता कुठल्या तरी ऑफिसवर जाता सांगायची गरज नाही तुमचं काम व्यवस्थित लिगल असलं तरी ते पैसे खातात ना नीच ते जन्माने कोणी असोत ते नीच लोक आहेत लक्षात ठेवा जे काम करतात व्यवस्थित एथिकली ते उच्च आहेत उच्च नीचता कशावर आहे कळलं तुम्हाला क्लिअर कर जिसकी लाट हे आता समूहाची शक्ती आली समूह वाढला शक्ती आली कळलं पण वापरायची कशी याला शहाणपण लागतं मी म्हणलं ना शहाणपण खूप गरजेचं आहे व्हेरी इम्पॉर्टंट हे बघा
आता धर्माचं काय सुंदर सांगितलं बघा, इज अ युनिव्हर्सल फॉर होल ह्युमॅनिटी रिगार्डेड ऑफ फेथ अँड बिलीफ. धर्म, भारतीय संस्कृतीने काय सांगितलं, धर्म म्हणजे काय, ज्याने समाजाची उत्तम धारणा होते तो धर्म. सिंपल. मग शांतता होईल ना. मग हा धर्म कसा पाहिजे, निसर्गनियमावर आधारित पाहिजे. म्हणजे काय, तो इटर्नल पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर युनिव्हर्सल पाहिजे, म्हणजे शाश्वत पाहिजे, वैश्विक पाहिजे आणि सर्व संप्रदायासाठी सारखा पाहिजे धर्म. तरच शांतता येईल. सिंपल सिंपल लॉजिकल. मासे धर्म आहेत का, आहेत ना. आपण सेक्युलर शब्द वापरतो. कर्तव्य धर्म. आता भगवद्गीतेला पुन्हा सांगतो. 2 गोष्टी मी सांगितल्या. तिसरं धर्म कसं सांगितलं, अर्जुन नाही का लढाई थांबला, आता मी कशाला करू, माझे सगळे मित्र आहेत आणि नातेवाईक आहेत हे. अर्जुनाने सांगितलंय, बघ तू क्षत्रिय आहेस, तुझा क्षात्र धर्म आहे, तुझा कर्तव्य काय आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हा तुझा धर्म आहे. म्हणजे कर्तव्य धर्म आहे, लक्षात ठेव. बहुजनाचं सर्व तुझं काम आहे. म्हणजे थोडक्यात काय, हा धर्म त्यांनी काय मला सांगा, भगवद्गीता हे म्हणतात, त्यांनी काय अर्जुनाला सत्यनारायण पूजा कर म्हणून सांगितलं काय, नाही. जे लोक राष्ट्राच्या विरुद्ध काम करतायत त्यांना मारून टाक, किल दॅम असं सांगितलं ना. म्हणून तर युद्ध झालं. त्यांनी काय सत्यनारायण पूजा करायला सांगितलंय भगवद्गीतेत. इतका सुंदर संदेश कृष्णाने दिलाय, जे राष्ट्रविरोधी आहेत किल दॅम, भगवद्गीतेने सांगितलंय, लक्षात ठेवा. त्या धर्म, समाज उत्तम धर्म, त्यालाच धर्म म्हणतात. असे धर्म आहेत का, सिंपल आहे. आपण किती शब्द वापरतो नेहमी, कुठला, शेजार धर्म, मातृधर्म, पितृधर्म, राष्ट्राच्या अपेक्षेत राष्ट्रधर्म, विश्वाच्या अपेक्षेत विश्वधर्म आणि माणुसकी धर्म. माणसाने माणसावर माणसासारखं वागणं हा माणुसकी धर्म नाही काय. सो सिंपल. शेजार धर्म, मला सांगा, तुमच्या शेजारचा कुठलाही संप्रदाय असो, त्याचं श्रद्धास्थान कुठलंही असो, आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, आम्हाला सांगली तर चांगलीच कल्पना आहे. पूर आला त्यावेळी एकाच खोलीमध्ये सर्व संप्रदायाची माणसं राहिली ना, इलाजच नव्हता. प्रत्येक आपापल्या श्रद्धास्थानी पूजा करतोय, वाचवा वाचवा म्हणून. एकमेकाला मदत केली ना आपण. म्हणजे काय केलं, शेजार धर्म पाळला आपण. दॅट इज करेक्ट. या राष्ट्राचं अन्न उगवलेलं खाता राष्ट्रात उगवलेलं, राष्ट्राविषयी तुमचं कर्तव्य नाही, विरुद्ध वागत असेल तर किल दॅम. इट्स सो सिंपल. हे भगवद्गीतेत सांगितले, लक्षात ठेवा. हे ऐकलं पाहिजे लोकांनी. तुमच्या लक्षात मी काय सांगतो ते. दुसरी गोष्ट, राष्ट्राच्या अपेक्षेत तसंच विश्वाच्या अपेक्षेत विश्वधर्म आपण पाळत नाही. गाडा होतो आपण, झाडं तोडतो, प्लास्टिक बदा ओततो, समुद्रात जाऊन, समुद्रात अक्षरशः तुम्हाला सांगतो प्लास्टिकची बेटं तयार झाली, भारतापेक्षा मोठ्या आकाराची बेटं तयार झाली आहेत. त्यामुळे काय गोंधळ व्हायला आहे, यापुढे ऑक्सिजन बाहेर लागतील. का सांगू, मूर्ख आहे. पण प्लास्टिक कधीच डिस्ट्रॉय होत नाही ना, तुम्हाला माहिती आहे सगळं. लक्षात ठेवा. आपल्याला काय वाटतं, झाडं तर झाडांना ऑक्सिजन मिळतो यात शंकाच नाही. पण झाडांना किती मिळतो, 20 ते 30% फक्त मिळतो झाडांना. म्हणजे झाडं वाढवलीच पाहिजेत. खरा ऑक्सिजन कुठं मिळणार मला सांगा. जगात जास्ती आकार कुठला आहे, समुद्र जास्त आहे ना, जमीन किती थोडी आहे, बरोबर. समुद्रात ज्या वनस्पती आहेत तळाला, त्यावर ज्यावेळी सूर्यकिरण पडतात त्यातनं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो ऑक्सिजन महत्वाचा आहे. ते कमी व्हायला आहे. अहो भारताच्या आकारा एवढी बेट आहेत समुद्रात, अहो सूर्यकिरण पोचतच नाहीत खाली, ऑक्सिजन कमी होणार. पुढे ऑक्सिजन बार लावायला लागतील. हल्ली दिल्लीत आहे सुद्धा ऑक्सिजन बार, नाही का, दारूचे बार कसे ऑक्सिजन बार. लक्षात ठेवा. विश्वधर्म आपण पाळत नाही. किती धोका निर्माण झाला. अहो समुद्राची लेवल का वाढती, अहो ग्लेशियर्स वितळायला लागले. हे आता काल्पनिक राहिलेलं नाही. समुद्राची लेवल वाढतीये, तुम्हाला कल्पना आहे ना. इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता शिफ्ट केली त्यांनी, बरोबर आहे की नाही. शिफ्ट केली का, पाण्याखाली झालेली आहे. तुम्ही व्हेनिसला गेलात तर व्हेनिस पाण्याखाली चाललंय. आणि मी असं वाचलं, आय डोंट नो इट्स ट्रू ऑर नॉट, की 2050 साली ठाणा आहे ना, ठाणा मुंबईचं, ते थोडं खालच्या लेवलला आहे, ते पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. याचा अर्थ काय, पूर्वीवर पाणी नव्हे. आय कॅन टेल यू, जस्ट 2 फूट जरी वाढली लेवल, 2 फूट, फिनिश. न्यूयॉर्क सगळी शहर का माहितीये, आत्ता सुद्धा बघा, जे मुंबईत लोक जाऊन त्यांना माहित असेल, पावसाळा असतो ना, पावसाळ्यात तुफान पाऊस पडतो, त्यावेळी भरती असते ना, भरती, त्यावेळी तिथं जे खालच्या फ्लोअरला राहतात ना लोक, खालच्या फ्लोअरला, अहो त्यांच्या टॉयलेट मधनं पाणी उलट येतं. आत्ता पुढं काय होईल, 1.5-2 फूट जरी वाढलेले तरी डिस्ट्रॉइड समुद्रकाठचे लोक. हा विश्वधर्म आपण पाळला पाहिजे, यासाठी जागृती केली पाहिजे आपण. हे आपलं कर्तव्य आहे. हे मी आता आमच्या तरुण लोकांना सगळ्या कॉलेजमध्ये सांगतो. पाहूया, कारण असं आहे, मी त्यांना सांगितलं 250 साली ठाणा जाणार माहित नाही, त्यावेळी आम्ही वरून बघू, कारण आम्ही तोपर्यंत राहत नाही जिल्ह्यात. अरे पण तुम्ही काळजी घ्या ना. कळलं, धर्म कळलं. आता धर्माविषयी बघा, ही बौद्ध आहे बरं का, बौद्ध. इतकं सुंदर सांगते ती. आय जस्ट स्टार्ट, लिसन टू हर. धर्म म्हणजे काय हे तिनं इतकं सुंदर सांगितलं. How do you describe Dharma? What does Dharma mean to you? According to my understanding, what Dharma is, to do whatever you do
very practically, skillfully, for benefit of the all beings, without causing any harm, and for their well-being, including oneself and all, is Dharma. धर्म न हिंदू बौद्ध हो, सिख इस्लाम न जैन, धर्म चित्त को शुद्धता, धर्म शांति सुख चैन. Dharma means the purity of heart. Dharma means peace. And Dharma means well-being of all human society. पटलं का? याला धर्म म्हणतात. How do you वेट हा हे मी तुम्हाला सांगतोय होता. आणखीन महत्वाचं मी म्हणलं ना, राजाचा मुलगा म्हणून राजा करायचे नाही. तो इलिजिबल असेल तर येस, ही कॅन हॅव. मंत्र्याचा मुलगा मंत्री नो. वेद काळातला आहे, हे गुगलवरती बघू शकता. काय लिहिलंय? द किंग वॉज इलेक्टेड विथ कॉमन कन्सेंट बेस्ड ऑन द पोझेशन ऑफ हायएस्ट क्वालिटीज. इंटरव्ह्यू घ्यायचे, कळलं? तुम्हाला कल्पना असेल, सयाजीराव गायकवाड सुद्धा खरे पुत्र नव्हे, दत्तक आहे. दत्तक म्हणजे निवडले त्यांनी मुलांच्यातनं. आणि कसे निवडले माहितीये तुम्हाला? सगळ्या मुलांना बोलवलं, तुम्हाला मिठाई मिळणार, खायला मिळणार, सगळे या. राजा निवडायचं होतं म्हणून. मग एका विचार, तू का आला? मला मिठाई मिळणार, कारण मिठाई दिली. तू का आला? मला पोशाख मिळणार, दिली. सयाजीराव काय म्हणाले? ना मी राजा बनण्यासाठी आलोय. हा, याला राजाच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, म्हणून सयाजीराव गायकवाड झाले. लक्षात ठेवा. अरे क्वालिटी पाहिजे ना क्षत्रियांची, नाही तर काय उपयोग? मुलगा म्हणून नाही. हा, मंत्र्याचा मुलगा तेवढा कॅपेबल हरकत नाही व्हायला. पण दिस वॉज रिअल. केव्हा? वेद काळात. काल्पनिक काही नाही तर दॅट वॉज ट्रू. दिस इज सिलेक्ट. आमच्याकडे इलेक्ट म्हणजे काय? आता गुंड वाढल्यावर गुंड निवडून द्यावं लागतात तुम्हाला. सिलेक्शन पाहिजे. म्हणून सद्गुरू सांगायचे, आमचं दृष्टी नावाचं पुस्तक आहे, वाचण्यासारखं आहे. ते म्हणायचे, काय म्हणायचे ते, तुम्ही पक्ष निवडून द्या, माणसं सिलेक्ट करा. अहो नाही तर फायनान्स मिनिस्टरला फायनान्स मला काय माहित नाही, केवळ निवडा ना म्हणून. नो वे. क्वालिटी पाहिजे, क्वालिटी. आपण विसरलो आपण वेद काळातलं. तुमच्या लक्षात येत आहे? पटतंय का तुम्हाला? आता जातीचं सांगतो. जातीचं कॅन यू चेंज द कास्ट? जात म्हणजे तरी काय? जात म्हणजे आता म्हणतात ना, जात मेल्याशिवाय जात नाही. जात म्हणजे एक प्रकार. उदाहरणात सांगतो, आंब्याचा सीझन होता, हापूस आंबा, पायरी आंबा, लंगडा आंबा. तुम्ही काय आंब्याचा धर्म कुठला विचारता? नाही ना. काय विचारता? आंब्याची जात कुठल्या विचारता की नाही? प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक वेगळा आहे. तुम्ही पायरीची कम्पेअर हापूशी का करता? हापूशी कम्पेअर लंगडा आंबे का करतात? ऑल आर डिफरंट मेन क्वालिटीज. डोंट कम्पेअर. कोणी उच्च नाही नीच नाही. लक्षात आलं? आता जातीबद्दल तुम्हाला सांगतो, कॅन यू चेंज द कास्ट? तुम्ही जात बदलू शकता? बदलू शकता. उदाहरणात सांगतो, कर्मावरती अवलंबून आहे ना. जात कर्म म्हणजे काय? उदाहरणार्थ समजा आता माझा मुलगा, मी डॉक्टर आहे, बरोबर आहे. माझा एक मुलगा आहे ना, त्यांनी माझी जात आणि उपजात ठेवली. कळलं? मोठा मुलगा सौरभ, तो आता डोळ्याचा डॉक्टर झालाय, माझ्या जातीचा आहे. तो त्याच्या जातीचे संमेलन अटेंड करतो. थोडक्यात मी सुद्धा ऑप्थॅल्मॉलॉजी अटेंड करतो ना. मी गायनाक तर करत नाही अटेंड संमेलन, सर्जरीचं करत नाही. कळलं? याला जातीय संमेलन म्हणतात. कळलं की नाही? का? तर ज्ञान वृद्धी व्हावी मला आणि जगाला फायदा व्हावा. सिंपल. याला जाती संमेलन म्हणतात. त्याला आता जाती संमेलन कशी तुम्ही बघताय, लक्षात तुमच्या. ह्याला जाती संमेलन. उदाहरणार्थ दुसरा मुलगा, जात बदलली त्यांनी. धाकटा मुलगा तो इंजिनियर झाला. मग इंजिनियर लोकांची तो संमेलन अटेंड करायचा. अरे पुन्हा त्यांनी जात बदलली, त्यांनी मॅनेजमेंट केलं ISB हैदराबाद म्हणून. आता मॅनेजमेंट लोकांची संमेलन अटेंड करतो. तुमच्या लक्षात येत आहे? जात ह्याला म्हणतात. श्रीराम लागू ENT सर्जन, तुमच्या पुण्यातलेच ENT सर्जन होते ना. अहो पण त्यावेळी ते ENT सर्जन कॉन्फरन्स अटेंड करायचे. नंतर त्यांनी सोडलं, कलाकार झाले ना ते, चित्रपट आणि नाट्य कलाकार. मग ते कलाकारांचं संमेलन अटेंड करायचे, ENTचं नाही. कळलं? जात बदलता येते. शो युअर क्वालिटीज. सिंपल. तुम्ही ज्ञान घ्या, ज्ञान द्या. ज्ञान देणं महत्वाचं. उदाहरण आपले संत सगळे ब्राह्मण होते का? त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि ज्ञान देत होते ना, अभंग करून. आता तुम्हाला गंमत म्हणून दाखवतो आपल्याकडे. हा, हे मी तुम्हाला मागायची सांगते, एक्सप्लॉयटेशन ऑफ खरायचे सत्य आहे. आता हे बघा, ह्या जाती आहेत बघा. शिक्षकांचं संमेलन असतं, करेक्ट. तो जन्माने कोणी असो ना, पण त्याची जात शिक्षक. तुमच्याकडे कॉमन प्रॉब्लेम्स, बरोबर. कुंभार तो जन्माने काही असो, सोनार जन्माने काही असो, लष्करात. आता मला सांगा, तुमचा एखादा नातेवाईक लष्करात आहे, तुमचा कुठलंही जात असो कर्माने, तो क्षत्रियच ना. हे मिलिटरी लोक लढतात ते सगळे क्षत्रिय आहेत. त्या क्षत्रिय. सो सिंपल. ते जन्माने कोण आहे त्याला शून्य महत्व आहे. लक्षात ठेवा. टीचर आहे ते सगळे आहेत, बरोबर आहे.
शेतकरी आहेत, शेतकरी बरोबर, शेतकऱ्यांसमोर शेतकरी काय सगळे एकाच जातीचे असतात का? म्हणजे आपल्या कल्पनेप्रमाणे न, पण जात एकच त्यांची. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे हो, पण ते सगळे काय म्हणतात त्याला, असे ब्राह्मण तुम्ही होता येतं ना. हे बघा, कास्ट डिसाइडेड बाय वर्क कॉल्ड ए शूद्राज हू बिकेम ब्राह्मण. नावं सांगतो, हे सगळे सत्य नाव आहे ना, इतिहास आहे. गुलाबराव महाराज हे कुणबी, त्यांनी कोणाला शिकवली? वेदास टू ब्राह्मिन्स. जन्माने जे ब्राह्मण होते त्यांना वेद शिकवलेत. कोणाला? गुलाबदेवराव महाराज. तुम्हाला माहिती आहे 2018 साली त्यांच्या नावात तिकीट निघालंय, काढून बघा. गुलाबदेवराव महाराज कुणबी होते. संत तुकाराम कुणबी होते. गुरु कुणाचे होते? बहिणाबाईचे गुरु होते, लक्षात ठेवा. संत कबीर जुलाहा मुस्लिम होते. त्यांचे शिष्य कोण होते? सुरत गोपाल आणि जादूदास. दोघंही जन्माने ब्राह्मण होते, लक्षात ठेवा. जुलाहा मुस्लिम, ब्राह्मण. ज्ञान घेतलं, ज्ञान दिलं, अभंग लिहिले ना, मग ज्ञान दिलं. दुसरं कोण? संत नामदेव. ते तर महादजी शिंदेचे गुरु, नुसते त्यांचे नाहीत, शिखांचे पण गुरु. नांदेडला जाऊन बघा, त्यांचे अभंग आहेत त्यांच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये. वाल्मिकी, मातंग, कोण? संत सेना महाराज, केश कर्तनालय, ब्राह्मण, अभंग लिहिले ना. गोरा कुंभार, सावता माळी. हा, आपण डिवाइड करून टाकलं, त्या वेगळ्या मूर्ख आहे आपण. हे सगळे ब्राह्मण आहेत. सावता माळी, संत रोहिदास, अरे तो तर मटणा दुकानात मटण विकायचा व्यवसाय होता त्याचा, पण त्यांनी सुंदर अभंग लिहिले, ज्ञान दिलं, लक्षात. नरहरी सोनार, हे सगळे ब्राह्मण आहेत. कळलं तुम्हाला? कन्सेप्च्युअल क्लॅरिटीज नाही आमच्या देशात, संकल्पना स्पष्ट नाहीत, म्हणून एकमेकाची उच्च निश्चित करत असतात. अरे सगळे ब्राह्मण आहेत, तुम्ही ब्राह्मण संत बिंत ठीक आहे. पॉवर, ओके, आय विल शो दॅट. हे सगळे हे फोटोज आहेत, हे गुलाबदेवराव महाराज कडचे आहेत बरं का, बाकी सगळे दोन माहिती आहेत. तिकीट आहे 2018 सालीचं. आता पॉवर कुणाकडे होती? आय विल प्रूव्ह इट अगेन. शूद्र. तो हा माहिती आहे, चंद्रगुप्त मौर्य, कल्पना आहे? कोण होता तो? चंद्रगुप्त मौर्य हा मोर पाळणारी जमात असते ना, हल्ली नोमॅडिक ट्राईब, भटकी जमात म्हणतात बघा, तो होता. ज्यावेळी नंद राजा होता ना, मगध साम्राज्याचा राजा, आणि तिकडे पोरस होता, त्यावेळी पाश्चिम्यातून हा आला. कोण? अलेक्झांडर, म्हणजे सिकंदर आला. आणि त्यांनी काय केलं? डिवाइड अँड कॉन्कर. आपल्याकडे फितुरी भयंकर, अंबी राजाला त्यांनी वश केलं, तुला राजा करतो म्हणून. आमची लोक अशी फितूर, आणि पोरसावर हल्ला केला. हा चाणक्य होता, त्यांनी ओळखलं हा डिवाइड अँड कॉन्कर करणार. तो गेला राजा नंद राजाकडे, अरे बघ, तुझं आणि पोरसाचं आता भांडण, शेजारी राष्ट्र भांडतातच ना, पण आता तू त्याला मदत कर, त्याला पाठवून दे पाश्चिमात्य देशात, आणि मग बसा भांडत. नंद राजाने त्याचा अपमान केला. इतिहास आहे, पुराण नाही. अपमान केला. चाणक्य गेला जंगलामध्ये, त्याला चंद्रगुप्त मौर्य दिसला. कोण होता तो? मोर पाहणारा, पण त्याच्यात क्षत्रिय क्वालिटी दिसल्या त्याला. ही पिकड मग, आणि त्यांनी त्याच्या बरोबरचे असेच मोर पाळणारे होते ना, त्यांना एकत्र केलं, सैन्य तयार केलं. नेतृत्वाची कपॅसिटी, हे ओळखण्याचं काम ऋषींच्याकडे. ह्यालाच हुशारी म्हणतात. माणसं निवडण्याची कपॅसिटी लीडर लागते, बरोबर आहे. चाणक्याने निवडलं त्यांना. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज काय केलं? त्यांच्या बरोबरचे काय जन्मता क्षत्रिय होते का? ना, ते मावळे होते, शेतकरी होते. नरवीर, तानाजी, नाही का, मालुसरे, काय शेतकरी होते, पण दे बिकेम सोल्जर्स. नेता तसा असावा लागतो. चंद्रगुप्त मौर्यात तशी होती लिडरशिप क्वालिटी. ही चंद्रगुप्ताने अलेक्झांडरचा पराभव केलेला नाही. आमच्याकडे गाढवासारखं लोक करतात. काय? जो जिता वो सिकंदर. सॉरी, तो पोरसाला जो हरवू शकला नाही, लक्षात आहे? नो नो नो, तो नैसर्गिक मरणाने मेलाय सिकंदर. कळलं? कारण पूर आला, उपासमारी झाली आणि मरणाने मेला. त्याचा जो वंश सेल्युकस, चंद्रगुप्त मौर्याने नंदाचा पराभव केला. तोपर्यंत अलेक्झांडर मेला होता नैसर्गिक मरणाने, लढाईत मेलेला नाही अलेक्झांडर, लक्षात ठेवा. म्हणजे जो जिता सिकंदर खोटा, जो जिता हो चंद्रगुप्त मौर्य. यांनी सेल्युकसचा पराभव केला. सेल्युकसचा पराभव करून त्याची मुलगी हेलन हिच्याबरोबर चंद्रगुप्त मौर्याने विवाह केलेला आहे. हा इतिहास आहे. कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा, तुमच्या क्वालिटीवरती ठरतं क्षत्र. मग आता असे किती आहेत? चिक्कार, हे बघा, हे राजे सो कॉल शूद्र म्हणता ना, किती आवा. असे जवळ 56 नाव आहेत, मी त्यातली काही दाखवतोय. राजा डालदेव, राजा जैतमीना, राजा दास, राजा मयूरध्वज, हे सगळे शूद्र. कळलं? कारण क्षत्रिय क्वालिटी हे सगळे राजे आहेत. ऑल आर किंग्स. म्हणजे जन्मानी क्षत्रिय असत नाही, कर्मानी क्षत्रिय होतोय, लक्षात ठेवा. मिशीवर उगीच पीळ मारू नका. हाय का तुमच्या क्षत्रिय क्वालिटी, तरच तुम्ही राजा, अदरवाईज नो. ज्ञान आहे, ज्ञान देतोस का तू? आता हल्ली जे शिक्षक आहेत, जे मनापासून अभ्यास करून मुलांना शिकवतात, ज्ञान देतात, ते ब्राह्मण. कळलं? जन्मानी कोणी असोत. आता बघा, हे सगळे चंद्रगुप्त मौर्य आहे. नंतर तुम्हाला हा माहिती आहे ना, विजयनगरचं साम्राज्य,
चंद्रगुप्त मौर्य सम्राट होता, नुसता राजा नव्हता. ते राज्य केवढं होतं, एक्सेप्ट केरळ पुत्र पांड्यन आणि चौल अगदी साऊथला, ते सोडून संपूर्ण अफगाणिस्तान, इराण म्हणजे माहिती आहे बेसिकली पर्शिया, पारशी लोकांना रेप आणि मारून हकलून दिलं आणि तो इराण झाला, पर्शिया, सगळे बांगला, सगळं चंद्रगुप्त मौर्य राजा होता. आणि राजा होता नाही, हे होता, सम्राट होता. तसंच हे बघा, कुठलं विजयनगरचं साम्राज्य वाचलंय आपण पुस्तकात. राजे कोण होते, हरिहर आणि बुक्काराया कोण होते माहिती जन्मानी, धनगर होते, ते लक्षात ठेवा. मल्हार होळकर अगेन धनगर, गौड राजा, भिल्ल राजे. येस, हॅव युअर क्वालिटी, यू कॅन बी. मला मध्ये संकल्पना स्पष्ट झाली, ही सध्याच्या काळात गरज आहे ना. लक्षात ठेवा, आपण सगळे समान आहोत, वी आर ऑर सेम. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ईश्वराची संकल्पना चुकली. जीवनविद्या ईश्वराची संकल्पना सुंदर सांगते. चैतन्य शक्तीचा महासागर, मला वाटतं चैतन्य शक्ती माझ्यात जी आहे तीच तुमच्यात आहे ना, का वेगळी आहे, सेम आहे ऍब्सोल्युटली. काय दिलीप पटवर्धन स्पेशल चैतन्य शक्ती नाहीये, लक्षात ठेवा. समजा दिलीप पटवर्धन मेला म्हणजे काय, चैतन्य शक्तीचं माझ्या या उपाधीशी कनेक्शन तुटलं की मेला. मला दिसत नाही, मला चव लागत नाही, ऐकू येत नाही, बरोबर आहे. तुमचंही तसं, तुम्ही ऐकता ते काय, माझ्या बॉडी तुमच्या बॉडीशी बोलत नाहीये. माझ्या जी चैतन्य शक्ती आहे ती तुमच्या जी चैतन्य शक्ती आहे त्याच्याशी संपर्क साध्य आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येक रिएक्शन वेगळी का असते, संस्कार तुमच्यावर कसे झाले त्याप्रमाणे ना. तुमच्यावर संस्कार चुकीचे असतील तर तुम्ही चुकीचंच वागणार. सिंपल उदाहरण मला सांगतो, आता गंमत म्हणून सांगतो. मला कोणी शिवी दिली ना, मला शिवी द्यायला येतच नाही, मला शिव्या माहित नाहीत, सगळ्या माहिती आहेत. कारण मी 17 वर्ष झोपडपट्टीत प्रॅक्टिस केली आहे, लक्षात ठेवा. आणि नळावरती भांडणं असतं बघा, काय मस्त असते वाङ्मय. आणि मी मॉडिफाय करून दिवसा शकतो, तेवढी बुद्धी आहे मला. पण नाही देत मी, का, अहो माझ्या लहानपणी मी आई वडिलांना शिवी देत ऐकलंच नाही, नातेवाईकांना ऐकलंच नाही, मी शिवी कशी देणार. तेव्हा जर कोणी शिवी दिली तर त्याची कीव करा, का, अरे बिचारा संस्कार चुकीचे झाले. तुमच्या लक्षात येते, डोंट बी अँग्री विथ हिम. अरे संस्कार चुकतो काय, ओवी देणार काय, ते आई बाप जर शिवाय देत असतील तर. लक्षात आलं, हा कन्सेप्ट क्लॅरिटी ठेवली पाहिजे. आणि लक्षात ठेवा, एकदा गंमत होतं, आता जाता चैतन्य शक्ती आपल्यात कशी सेम आहे तो प्रूफ देतो. ते खूप छान सांगतात. आपली बादली असेल ना, बादली ती समुद्रात बुडवली तर बादलीत पण पाणी आहे, बाहेर पण पाणी आहे, बरोबर. म्हणजे चैतन्य शक्ती समजा सीमित आहे ना बादली, म्हणजे आपली उपाधी, बाहेर तेच आहे, सेमच आहे ना. म्हणजे आपण सगळे एक आहोत, वी आर ऑल वन. हा कन्सेप्ट आल्यावर समता येईल की नाही भाव. तुम्ही जेव्हा गाढवासारखं म्हणता मी याला त्रास देणार, अरे मूर्ख असले का, त्याला काय त्रास, तो म्हणतो एकच आहेस, तू स्वतःलाच त्रास देतोय. जेव्हा दुसऱ्याला त्याचा विचार जरी केला असेल, तुमच्या लक्षात येते. ऍब्सोल्युटली सिंपल आहे, माणुसकी धर्म आहे हो, माणुसकी हा खरा धर्म आहे. आणखी तुम्हाला गंमत सांगू, अगदी सिंपल. रमण महर्षी नावाचे हे होते माहिती, आत्मज्ञानी होते. त्यांना त्यांच्या शिष्याने प्रश्न विचारला, अहो दुसऱ्यांची कसं वागायचं मला कळत नाही हो. रमण महर्षी काय उत्तर दिलं सुरेख, काय उत्तर दिलं माहिती आहे. रमण महर्षी म्हणले, अरे दुसरं आहे कोण इथं, वी आर ऑल वन, अद्वैत सिद्धांत, नॉन ड्युअलिटी. किती सोपं आहे. वी आर नॉट टू, वी आर वन. मग मी कोणाला त्रास देईन कसा, अरे तू आणि मी एकच आहे. हाऊ कॅन आय ट्रबल यू. ज्ञान पाहिजे ना त्यासाठी. जितकं अज्ञान अधिक तेवढा अहंकार अधिक, लक्षात ठेवा. सिंपल, हे लोक लक्षात येतं. माझ्या मते जीवनविद्या सगळ्या संकल्पना अगदी स्पष्ट करतं. आणि मला हे सांगायची काय, सध्या वातावरण असं आहे, आपण सगळे आपण एक झालं, काय टाप आहे आपल्या देशात दुसऱ्याचे राज्य करायची आहे का टाप. हिसाब तिथे गोष्ट वाचली आपण, एक काडी तोडता येते, 10 काड्या एकत्र जातात. नो, याची सध्याच्या काळात गरज आहे. आपण सर्व एक आहोत, आपण वेगळे नाहीच आहोत. कशाला तुलना करता, कशाला उच्च नीचता. नो वे, वी आर ऑल सेम. प्रत्येकात तीच चैतन्य शक्ती आहे, लक्षात ठेवा. ही संकल्पना झाल्यानंतर फायदा होईल ना. म्हणून समता या विषयावर मी जास्त बोललो. आता पुढच्या सांगतो, सभ्यता, सामंजस्य. हा आणि आपल्या देशात बघा, स्वतःला महत्व, गटबाजी किती असते, प्रत्येक आपापले गट करतात. संप्रदाय देखील मिनी संप्रदाय किती आहेत, प्रत्यक्ष दाखवतो. हा लिंगायत, लिंगायत किती आहेत बघा, काय ते गांजिगा, काय जंगम, रेड्डी वगैरे वगैरे आहेत. हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणजे आपापला गट स्थापन करून पॉवर ही प्रत्येकाला ना, लाठी पाहिजे ना आपल्याकडे, गट तयार करतात. असे ढीक बरं आहेत. हे लिंगायत झाले, दुसरे कोणी जैन किती आहेत बघा, दिगंबर, श्वेतांबर आणि रगड आहेत. नाव हे सगळं आहे बघा. माझ्या 50-60 असतील, लोकांना माहित आहेत. का, माझा गट स्थापन करायचा, माझं महत्व, माझा ग्रुप, कळलं. दिस इज नॅचरल. हे सगळं आपलं राज्य, आपलं महत्व वाढण्यासाठी. दुसरे कोण, हे बघा मुसलमानच्यात किती आहेत, काय, हे बघा अशरफ कोणाला म्हणतात, जे ब्राह्मण बिमण आहेत ते जे कन्व्हर्ट झाले ना. आपल्या देशात सगळे कन्व्हर्टेडच आहेत मुसलमान, लक्षात ठेवा. ओरिजिनल कुठे आहेत आपले मुसलमान, जर गेले सौदी अरब जवळ घेत नाहीत, मुजाहिर म्हणतात, बाजूला काढतात, कळलं. अशरफ्स, बरं. अजलाफ्स म्हणजे कोण, जे कॉमनर मधनं कन्व्हर्ट झाले ते.
अर्झाज म्हणजे दलित जे कन्वर्ट झाले त्याला अर्झाज नावं सुद्धा आहेत बघा सगळी. शिया, सुनी, मुकालिक, नॉन मुकालिक, हनाफी, देवबंदी, बरेलवी, किती आहेत कळलं. एवढ्या जाती तयार केलं संप्रदाय. एक तर अहमदिया नावाचा आहे त्याच्यात, त्या लोकांना ते हजला जातात ना, अलाउड नाही. कळलं, नॉट अलाउड. सगळीकडे हे बघा ख्रिश्चन कमी आहेत का, किती आहेत बघा. आंध्र ख्रिश्चन, गंमत म्हणजे बंजारा ख्रिश्चन, बेस्तूर ख्रिश्चन, ब्राह्मण ख्रिश्चन सुद्धा आहेत, एडिगा ख्रिश्चन, गोलक किती आहेत. हे का वृत्ती आहे ना, नेतृत्व आपल्याकडे पाहिजे, गट एक तयार करायचा आहे, बसायचं भांडत एकमेकाची. असे आपण मूर्ख आहोत. हा मूर्खपणा सोडला पाहिजे. माणूस म्हणून जगा ना, माणसाकडे माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे ना. माणूस की धर्म हा खरा धर्म, लक्षात ठेवा. आता आपण पुढच्या काही किती वेळ अजून मला वेळ संपली, अजून थोडा वेळ चालेल. ओके, हा थोडा कंटाळा नाही ना आला. ओके, दुसरं सभ्यता. थोडक्यात काय, दुसऱ्याचा अपमान करू नका, एकमेकांचा सन्मान ठेवा. सन्मान दिला की सन्मान मिळतो ना. सभ्यता पाहिजे माणसात, बरोबर आहे, हे महत्व. दुसरं काय, सामंजस्य. सामंजस्याची एक गोष्ट सांगतो, मी डॉक्टर आहे म्हणून सांगतो. आजकाल काय माहिती का, डॉक्टर सॉफ्ट टार्गेट आहे, सॉफ्ट टार्गेट, बरोबर आहे की नाही. त्याला काय झालं की डॉक्टरला हाणा, बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो सामंजस्य का पाहिजे. एक असा प्रसंग घडला की एक तरुण होता, तो मोटरसायकल पडला, हेड इंजुरी झाली, बेशुद्ध पडला, आणि तो एका पुढाऱ्याचा मुलगा होता. मुंबईला ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. नेमका सिनियर सर्जन तिथं हजर नव्हता, पण हाऊसमन वगैरे होते सगळे, प्राथमिक उपचार चालू झाला. तो पुढ्याचा मुलगा आला, म्हणलं डॉक्टर कुठे गेला, डॉक्टर आहे की डॉक्टर. तो खवळला, डॉक्टर कशाला तिथे म्हणला. ती सिस्टर सांगते येते, मी फोन केला, 15 मिनिटात येतात. असं कसं बघून घेतो त्याला. डॉक्टर आल्यावर त्याने झाडलं त्या पुढाऱ्यांनी डॉक्टरला. माझा पोरगा मेला तर बघा म्हणला. बेगामी तुम्हाला माहिती आहे ना, सगळे हॉस्पिटल साफ करतात, मूर्ख लोक आहेत पण करतात. मग डॉक्टर त्याच्याकडे बघितलं नाही, आत गेला. लकीली त्याला बर होल नाव एक असतं, ब्लड ब्लिडिंग होतं, ते ओके झाला, शुद्धीवर आला. ती बातमी बाहेर कळली. सैतान डॉक्टर लगेच देव झाला, बरोबर आहे की नाही. आता बाहेर आला, त्याचे आभार मानासाठी पुढारी गेले. त्या डॉक्टर त्यांच्याकडे बघितच नाही, सरळ निघून गेले. पुन्हा चिडले, अरे आम्ही त्यांचे आभार मानणार होतो. सगळं सिस्टर म्हणली, मी तर सांगू का काय झालं ते. काय झालं, या डॉक्टरचा स्वतःचा मुलगा पहाटे मृत्युमुखी पडला, त्याच्या दहनविधीसाठी ते गेले होते, पण मी फोन केला म्हणून तुमच्या मुलासाठी आले. अरे सामंजस्य, प्रत्येक गोष्टी दुसरी बाजू बघा ना, हे देखील महत्वाचं आहे. हा एक जीवन मूल्य आहे, लक्षात ठेवा. टॉलरन्स, सहनशक्ती. मुंबईला जा तुम्ही, सहनशक्तीचं काय मला सांगायची गरज नाही. त्यांनी मुंबईला लोकलमध्ये प्रवास केला ना, तेव्हा तुम्हाला कळेल कसे तुमच्या पायावर पाय देतात. तुम्ही कोणी असा, अगदी ऑफिसमध्ये हेड क्लर्क असा, कोणी तुमच्या पायावर पाय ठेवतं, कळलं की नाही. सहन करता ना, आता पुढचा सांगितला शब्द वापरत नाही, सहन करता की नाही आपोआपच. पण तेच बघा, हाच नवरा इथं त्याच्या पायावर पाय पडले असतात, सगळं असतंय. तुम्हाला सांगतो, घरी गेल्यावर जरा उशीर झाली, बायकोवर डाफरा लागतोय, तोंड लवकर म्हणून. कुठे गेली सहनशक्ती. ही सहनशक्ती कायम पाहिजे ना, हे विसरतात आपले लोक. पण त्यात समजा हा माणूस आहे आणि तो क्लार्क आहे, त्याला हेड क्लार्कने रविवारी बोलवलं कामासाठी. असं ना, कधी कधी कामं वाढली की तो हेड क्लार्कच्या घरी गेला, मग ते तपासत असतात. तेवढ्यात त्या हेड क्लार्कची बायको चहा घेऊन येते, पाहुणा आला म्हणलं, आणि ती चहा देते तर पॅन्टवर सांडते. स्वतःच्या बायकोच्या हातून सांडलं असं काय झालं असतो, महाभारत झालं असंही नाही. पण हेड क्लार्कच्या बायकोचं सांडलं, नाही नाही सर्फ एक्सेल आहे ना, असं आहे ते. लक्षात, म्हणजे सहनशक्ती पाहिजे आपल्याला, ती नसते. बाकी आता पुढचे मी तुम्हाला सुंदर सुंदर व्हिडिओ दाखवणार, मेसेज गिव्हिंग, 1-1 मिनिटाचे फक्त व्हिडिओ आहेत, तेवढे बघा. दॅट विल गिव्ह यू फुल मेसेज. सगळ्यात महत्वाचं ताट. किती लोक ताट असतो, इगो. म्हणून आमचे सद्गुरू म्हणतात, बोटाची आहेत ना बोट अशी ताट केली ना, अहो साधी पिंच उचलता येत नाही. वाकवा ना, वाकवा ना, नम्रता वाकवा. अहो जगातली सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून काय सुंदर वाक्य आपल्याकडे, नम्र झाला भूता त्याने कोंडिले आनंदा, आहे ना. संत सांगतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती. का, महापुराला ते झाडं पडतात तो मोठी, पण लवाळी वाचतात आणि परत उभी राहतात. नम्रता पाहिजे. निसर्ग शिकवतो आपल्याला. एक सुंदर शेर आहे, जाता सांगतो, झुकते है वही जिनमें जान होती है, झुकते है वही जिनमें जान होती है, अकड़ के रहना तो मुर्दों की पहचान है. पुढे आकडायचं आहे की मेलं, कशाला आकडायचं. ओके, आता हे बघा, एम्पॅथी पाहिजे. हे मी सगळी खरी चित्र दाखवतो, मी स्वतःची मॅच बघितली लाईव्ह. माहिती ना, फेडरर आणि नदाल दोघं रायव्हल आहेत, आर्च रायव्हल. फेडररला जेव्हा रिटायरमेंट व्हायची वेळ आली तर फेडरर अगदी रडायला लागला. दिसतंय तुम्हाला, खरं चित्र आहे. आणि सगळे प्रेक्षक होते, त्यावेळी झालेली गोष्ट आहे. रडायला लागला. आता नदाल बघा, नदालचा खरं म्हणजे रायव्हल गेला की त्याला आनंद व्हायला पाहिजे. नो, नदाल त्याच्यापेक्षा जास्त रडत होता. त्याला मला ते एम्पॅथी, एम्बॉडी युअरसेल्फ. हा प्रसंग आपल्याला नंतर काय होईल, अशी याला जीवनमूल्य म्हणतात. दुसऱ्याला दुःख झालं तर ते आपला असं समजून एम्बॉडी युअरसेल्फ, याला म्हणतात खरं एम्पॅथी. कळलं की नाही. जणू काय आपल्याला झालंय तसं, रडत होता. दुसरी गोष्ट बघा आणखी,
एक मिनिट. येस, अगदी छोटे छोटे. हा ग्रॅटिट्यूडचा एक सुंदर व्हिडिओ आहे, तो जरा बघा. जस्ट वॉच इट. ब्युटिफुल व्हिडिओ. असे फक्त एक मिनिटाचे व्हिडिओ आहेत, एवढे ऐका. Today, boys and girls, we're going to take a few minutes and draw on the pieces of paper in front of you something or someone you are grateful for. Taking the time for gratitude is so important for our peace of mind and our happiness. And it's a great way to remind ourselves how lucky we are for what we have and who we have in our lives. Afterwards, we're going to share what we've drawn with the rest of the class. Let's begin. कशाला ना बुडाबद्दल कुठं नाही वाटे हे चित्र काढा. Wonderful, class. Now, who would like to come up first and share what you're grateful for? Me. Yes, Sarah, come on up. I'm thankful for trees because they give me oxygen. That's wonderful, Sarah. Thank you so much. Who would like to go next? I'll go. Jason, come on up. I drew my parents because without them I wouldn't even be here. And also they help me with my homework and I love them. Chocolate! I'm grateful for chocolate. Okay, Rebecca. Thank you. Now watch. It's wonderful. Simon, why don't you come up and share with the class what you're grateful for? Come on up, Simon. I'll be right up here with you. What are you grateful for, Simon? How would you like to play a game with your classmates to see who can guess whose hand you drew? Would you like that? All right, class. Can anyone guess whose hand Simon drew? I think it's the hand of a policeman because they protect us and keep us safe. Oh. I think it's Simon's hand because he's grateful to have a hand. Is it the hand of God? It's your hand, Miss Sanders. कळलं ना मॅडम तुमचा हात आहे म्हणतो का म्हणतो ते बघा. ह्युमिलिटी हा शॉट छान आहे बघा, छान आहे, एकदम सुंदर. अगदी एक मिनिटात येत फक्त.
ते तो बघतोय. तोटा झाला का त्याचा? नाही झाला बघा. आता पुढचं बघा, काय सुंदर आहे. आपली व्हॅल्यू कशी करते बघा. वॉच खूप मेसेज येतात लक्षात घेण्यासारख्या. Who would like this $20 bill? Okay. I'm going to give it to one of you, but first, let me do this. Okay, now, who still wants it? I do. And what if I do this? Now, who wants it now? My dear students, I've just showed you a very important lesson. No matter what I did with this money, you still wanted it because it never lost its worth. It's still worth $20. Well, there are many times in our lives when we feel like life has crumbled us up and ground us into the dirt. We may make some bad decisions or have to deal with some poor circumstances. And sometimes our lives can make us feel worthless. But no matter what has happened, no matter what will happen, you never lose your worth. You never lose your value. Yes. Never forget that. Don't lose your value, isn't it? किती सुंदर आहे. आता हे मुद्दाम सांगतो, शेवटचं आहे 2 स्लाइडचे 2-3 कृतज्ञता आहे. हल्ली जर तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कल्पना नाही कोण आहे ते? एअर मार्शल A.K. भारती. अगदी खेडेगावचे आई वडील आहेत. हे अजूनही आपल्या आई वडिलांना नमस्कार करतात, पाय धरून नमस्कार करतात. लाज वाटली नाही, लाज वाटत नाही त्यांना. आणखी तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो. हा इतका सुंदर व्हिडिओ आहे. तुम्हाला आता सध्या तर तो युद्ध झालं तेव्हा आपल्याला कल्पना आहे. वॉच दिस. शान तेरी न कम होने देंगे वतन, नाम ले लेके तेरा जिएंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटेंगे वतन, तेरी ममता पे हम मर मिटे. आहे किती सुंदर. ही शेवटची स्लाइड आहे. हे मुद्दा मी सगळ्यांना दाखवतो. आजकाल मुलं नमस्कार करत नाहीत. आई वडिलांना लाज वाटते. देशी म्हणतात, देशी. सरप्राईज. अरे मी तर मुलांना सांगतो, तुमचे खरे हितचिंतक कोण? मित्र. सॉरी, टेस्ट करून बघा. मित्राला फेसबुकवर आमच्या खूप फ्रेंड आहेत. खोटं आहे ते सगळं. घाला 10 लाख मिळून पाहिजे म्हणून. तुमच्या फेसबुकवरचे मित्र फेस दुसरीकडे करतील. तुमच्या तोंडाला फेस येईल, लक्षात ठेवा. दॅट इज फॅक्ट. पण तुमचे आई वडील हे तुमचे खरे मित्र. बघा, कुठल्या आई वडिलांना आपला मुलगा चांगला व्हावा असं वाटतं की नाही? आई वडिलांचा रिस्पेक्ट ठेवत नाही, कृतज्ञता नाही. मला फार वाईट वाटतं. आज आता तुमच्या घरातल्या तरुणांना सांगा, अरे तुम्हाला खरं सांगू, तुम्ही एखादे पाय धरताना किंवा हृदय पकडता, हृदय कळलं, करून बघा, करून बघा काय करू. आणि ते एक्झाम्पल तर जबरदस्त आहे. सत्य एक्झाम्पल आहे. टाइम्स ऑफ इंडियावर फोटो आला होता. रतन टाटाना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड होतं. कुणाच्या हस्ते? मूर्ती. कळलं, नारायण मूर्तींच्या हस्ते त्यांना अवॉर्ड होतं. कुठं होतं? ताजमहल हॉटेलमध्ये. सगळे वेस्टर्न लोक होते, अमेरिकन, हे सगळे होते, ब्रिटिश सगळे होते. सगळे बघा 3 पीस सूट मध्ये. बक्षीस नारायण मूर्ती रत्न दिलं आणि नंतर पाय धरले. लाज नाही वाटली नारायण मूर्तीला? मी म्हणतो, अरे आजकाल तुम्ही ते पुढे कोण आहात? आई वडिलांना पाया पडून येत जावं म्हटलं तुम्ही कॉलेजमध्ये येताना, शाळेमध्ये येताना. खरं सांगतो, हे विसरलेच. पाय धरण्यासारखी गोष्ट असते. आपल्याकडे वारकरी म्हणतात नमस्कार करतात एकमेकाला. येस, दॅट इज ग्रेट. तेव्हा लक्षात ठेवा, नारायण मूर्ती का धरलंय त्याचं कारण सांगतो पुन्हा. ते रिझन. वामन मूर्तींची तुम्हाला माहिती आहे, सुधा मूर्ती त्यांची मिसेस, बरोबर आहे. त्या जेव्हा यंग होत्या, जेव्हा पहिल्या त्या इंजिनियर त्यांनी टाटा मोटर्समध्ये पुण्यामध्ये ऍप्लिकेशन दिले, त्यावेळी DRD टाटा होते. तर त्या टाटा लिहिलं होतं की फ्लोअरला लेडीजने अप्लाय करू नये. त्यावेळेला का? म्हणून मी इंजिनियर आहे,
तिनं पोस्ट काढलेलं JRD टाटाला, मी इंजिनियर महिला असल्यामुळे काय झालं, आय विल गिव्ह यू. पण त्यांना आश्चर्य वाटलं, कोण आहे मुलगी, तिला बोलवलं. अँड शी इज द फर्स्ट लेडी इंजिनियर इन टाटा. माहिती आहे तुम्हाला, ही हिस्ट्री आहे. मग त्यांनी दिली म्हणून त्या नारायण मूर्तींनी रतन टाटांच्या पाय धरले. याला म्हणायचे कृतज्ञता. आणि कृतज्ञता हे पुण्य, लक्षात ठेवा. आणि जीवनविद्या सांगते, परपीडा म्हणजे पाप, परोपकार म्हणजे, बरोबर आहे, ईश्वर स्मरण म्हणजे पुण्य, ईश्वर विसरण, पण कृतज्ञता म्हणजे पाप, कृतज्ञता हे पुण्य, लक्षात ठेवा. जाता आता एक सांगतो, प्रति यात्रे आपले कसले ग्रेट होते की नाही, पण त्या माणसाला बरेच दोष सुद्धा होते हो. मी कसा झालो ना, त्यांचं एक आत्मचरित्र आहे. शेवटचा पॅराग्राफ तुम्ही वाचा. त्यांनी काय लिहिलं माहिती आहे, माझं समजा कोणी छळगं केलंच तर त्याला हा माणूस व्यसनी होता, हा माणूस चुकीचं वागायचा, हा माणूस लोकांचे अपमान करायचा, असे सगळे दुर्गुण लिहा. पण शेवटी लिहा, हा माणूस कृतज्ञ नव्हता. नमस्कार. धन्यवाद पटवर्धन सर. आजच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या पाहता असं वाटतं की या समाजात मानवी मूल्यांची घसरण होते आहे की काय. आणि अशा परिस्थितीत डॉक्टर दिलीप पटवर्धन सर मानवी मूल्यांची समाजात नव्याने रुजवणूक करण्यासाठी, मानवी मूल्याची जपणूक करण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने सरांचे आभार मानतो. जीवनमूल्ये आणि नीतिमूल्ये यातला फरक सरांनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेला आहे. देव, धर्म आणि कर्म यातलाही फरक आणि त्याचे महत्त्व सरांनी विशद केलेले आहेत. अनेक शब्दांचे अर्थ आपण समजूनच घेतले नाहीत आणि त्यामुळे मानवाचा आणि या समाजाचा काय गोंधळ झालाय आणि त्या गोंधळामुळे काय परिस्थिती उद्भवली या संदर्भातही सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केले आहे. मी सरांचे संस्थेच्या वतीने आभार मानतो. तसेच या व्याख्यानमालेसाठी चितळे बंधू रावेतकर समूह, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप अमनोरा, PNG एक्सक्लुझिव्ह यांनी सहकार्य केले आहे. त्यांचेही मी आभार मानतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथे आलात, सरांचं व्याख्यान अतिशय शांतपणे ऐकला, आपलेही मी आभार मानतो. उद्या याच ठिकाणी आणि याच वेळी संतोष जोशी सरांचे आनंदी जीवन जगण्याचे सुवर्ण नियम या विषयावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानालाही आपण उपस्थित राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.